पूर्ण लाईन टू लाईन. ओके, पहिली गोष्ट तुम्हाला काय माहित पाहिजे? पहिली गोष्ट तुम्हाला हे तर माहिती आहे की मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, आणि त्याच्यामध्ये एक वर्ड आहे मेन्स्ट्रुएशन. बघा, मेन्स्ट्रुअल सायकल हे पूर्ण काय सायकल आहे. याची जर आपण डेफिनेशन करायला गेलो ना, तर डेफिनेशन काय होऊ शकते बघा. मेन्स्ट्रुअल सायकल इज सायक्लिकल चेंजेस. काय चेंज आहे? सायक्लिकल चेंज आहे. म्हणजे दर महिन्याला एक एमसी येते, दर महिन्याला मेन्स्ट्रुअल सायकल येते, म्हणजे प्रत्येक महिन्याला येतो, म्हणजे सायक्लिकल चेंजेस आहे. कशामध्ये होते सायक्लिकल चेंजेस? ओव्हरी आणि युटेरस मध्ये. कशामध्ये होते? ओव्हरी आणि युटेरस मध्ये फिमेलच्या. ओके, तर काय लिहू शकता तुम्ही? मेन्स्ट्रुअल सायकल इज सायक्लिकल चेंजेस, is a cyclical changes in ovary and uterus of non-pregnant female. प्रेग्नेंट फिमेल असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल होईल का? मेन्स्ट्रुअल सायकल तो होईल, पण त्याच्यामध्ये काही फेज नाही होणार ना. मग मेन्स्ट्रुएशन ब्लिडिंग होणार का? मग ते फेज कट होऊन जाईल, राईट. तर मग मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये तुम्ही हे वर्ड यूज करू शकता, नॉन प्रेग्नेंट, राईट. नॉन प्रेग्नेंट. दिस इज द सायक्लिकल चेंजेस इन ओव्हरी अँड युटेरस ऑफ नॉन प्रेग्नेंट फिमेल. नॉन प्रेग्नेंट फिमेल. आता तुम्हाला ओव्हरी आणि युटेरस याच्या बाबतीत पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे. ओके, अपेक्षा करतो की डिटेलमध्ये माहिती आहे. ओव्हरी काय आहे, युटेरस काय आहे. ओव्हरीमध्ये काय तयार होतो? ओव्हरीमध्ये काय तयार होतो? फिमेल गॅमिट, ज्याला आपण म्हणतो ओव्हम. ओके, आणि युटेरस जिथं गर्भाला काय म्हणतो आपण? युटेरस. जिथं झायगोट, म्हणजे युटेरस मध्ये काय असतो? जे मेल आणि फिमेल गॅमिट फर्टिलाइज झाल्यानंतर जे झायगोट इम्ब्रिओ बनणार आहे, म्हणजे बाळाची जे डेव्हलपमेंट होणार आहे बेबीची, ते कुठे होणार आहे? युटेरस मध्ये होणार आहे. आता पहिले तुम्हाला 2-3 मुद्दे मी पहिले क्लिअर करून देतो. ओके, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला बघायचं काय पूर्ण लेक्चरमध्ये. तर ते लेक्चरमध्ये स्टार्ट करण्यापूर्वी काही मुद्दे तुम्हाला क्लिअर करतो इथं. हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ना, हे कशामध्ये होते? मॅमल्स मध्ये होते, तर ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे की मॅमल्स मध्ये होते. चला, कशामध्ये होते? मॅमल्स मध्ये होते. पण जर एक्झॅक्ट जर सांगितलं गेलं तर मॅमल्स मध्ये दोन असतात, प्रायमेट अँड नॉन प्रायमेट. दोन ग्रुप असतात मॅमलचे, प्रायमेट अँड नॉन प्रायमेट. प्रायमेट अँड नॉन प्रायमेट जे म्हणतो ना आपण, मॅमल्स मीन्स सस्तन प्राणी. ओके, जे मॅमल्सचे दोन पार्ट आहे, प्रायमेट अँड नॉन प्रायमेट. तर प्रायमेट म्हणजे कोणते एक्झाम्पल असतात? प्रायमेट म्हणजे एप्स, मंकी आणि ह्युमन. मग ह्युमन कशामध्ये आला? प्रायमेट मध्ये आला. आणि नॉन प्रायमेट मध्ये काय येणार? जसे काय म्हणू शकता तुम्ही? कॅटल्स येऊ शकतात, बफेलोज, अजून काय हे कॅटल्स वगैरे. याच्यामध्ये आपण शेळी, मेंढ्या, बकऱ्या, म्हणजे कॅटल्स, गाय, म्हैस वगैरे सगळे कशामध्ये? नॉन प्रायमेट मध्ये. हॉर्सेस वगैरे सगळे याच्यामध्ये येणार नॉन प्रायमेट मध्ये. पण प्रायमेट तुम्हाला इम्पॉर्टंट काय? प्रायमेट, कारण इथे येतो ह्युमन. ओके, तर इथे मेन मुद्दा हा आहे की जे मेन्स्ट्रुअल सायकल होते ना, हे मेन्स्ट्रुअल सायकल कशामध्ये होते? प्रायमेट मध्ये होते. हे लक्षात ठेवा. ओके, कशामध्ये होते? प्रायमेट मध्ये होते. आता तुम्ही म्हणणार, सर तुम्ही म्हणता की मेन्स्ट्रुअल सायकल प्रायमेट मध्ये होते, म्हणजे ठीक आहे, ह्युमन हा प्रायमेट आहे म्हणून मेन्स्ट्रुअल सायकल याच्यात होते, ठीक आहे, समजलं आम्हाला. पण कॅटल्स वगैरे यांच्यात सुद्धा बेबीची डेव्हलपमेंट होते, त्यांच्यात सुद्धा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. मग त्याच्यात कोणती सायकल असणार? त्याच्यात तुम्ही म्हणता की मेन्स्ट्रुअल सायकल नाही, मग कोणती सायकल असणार त्याच्यात? तर त्याच्यात असतात एक सायकल, त्या सायकलचं नाव म्हणतो आपण इस्ट्रस सायकल. त्या सायकलला काय म्हणणार आपण? इस्ट्रस सायकल. त्याला मेन्स्ट्रुअल सायकल नाही म्हणणार आपण. काय म्हणणार त्याला? इस्ट्रस सायकल. दोघांमध्ये फरक काय? ठीक आहे, आम्हाला कळालं की सर तुम्ही म्हणता की मेन्स्ट्रुअल सायकल प्रायमेट मध्ये होते आणि इस्ट्रस सायकल नॉन प्रायमेट मध्ये होते. आपल्याला टॉपिक्स फक्त हेच बघायचंय. पण फरक काय? फरक एवढा आहे, हे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो यासोबत. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये ब्लिडिंग होणार. काय होणार? ब्लिडिंग होणार. जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल एंड होईल तेव्हा ब्लिडिंग होईल. ओके, पण इस्ट्रस सायकल मध्ये असं ब्लिडिंग होणार नाही, लक्षात ठेवा. ब्लिडिंग होणार नाही, नो ब्लिडिंग. तुम्ही कधी बघितलं का? गाय, म्हैस आहे, याच्यामध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल होते त्यांची ब्लिडिंग होते का दर महिन्याला? नाही होत ना, कारण ती इस्ट्रस सायकल. आता का नाही होत?
काय मला सांगा, ही जी ब्लिडिंग होते एक्झॅक्टली काय असते? इथं सांगून देतो, मला सोप्या याच्यात सांगून देतो. ब्लिडिंग म्हणजे नेमकं काय? हे बघा, हे काय आहे? युटेरस, राईट? हे युटेरसची मधली लेअर. ओके, याला काय म्हणतो आपण? एंडोमेट्रियम. ही जी लेअर आहे मायोमेट्रियम आणि बाहेरची असते पेरीमेट्रियम. ब्लिडिंग केव्हा होते? जेव्हा हे आता इथं आला फिमेल गॅमिट ओव्हम. ओव्हमला जर मेल गॅमिट इथे अँप्युला मध्ये भेटलाच नाही तर हे ओव्हम काय बिचारा इथून, बिचारा नाही बिचारी, हे ओव्हम इथून निघून जाईल आणि खाली जाईल, बरोबर? जेव्हा हे ओव्हम बाहेर, शरीराच्या बाहेर म्हणजे युटेरसच्या बाहेर पडत असताना हे जे एंडोमेट्रियमची जी वॉल आहे ना, एंडोमेट्रियमची वॉल, हे सुद्धा ब्रेक होते. एंडोमेट्रियमची वॉल सुद्धा ब्रेक होते, म्हणून इथं ब्लिडिंग होते. फक्त ओव्हम इथून बाहेर जातो म्हणून ब्लिडिंग होणार का? नाही. ब्लिडिंग कशामुळे होते? तर हे जे एंडोमेट्रियम जी वॉल असते युटेरसची, हे शेडिंग ऑफ होते, ब्रेक होते, म्हणून इथून ब्लिडिंग होते. हे वजायनामधून ब्लिडिंग बाहेर पडते. ओके, तर इस्ट्रस सायकल मध्ये ब्लिडिंग का नाही होत? कारण इथं फरक काय आहे? हे जे एंडोमेट्रियम आहे ना, एंडोमेट्रियम शेड ऑफ होत नाही इथं, म्हणजे बाहेर पडत नाही, ब्रेक होत नाही. तिथं काय करतो? युटेरस त्या एंडोमेट्रियमला ऍब्झॉर्ब करून घेतो. सिंपल आहे. काय करतो एंडोमेट्रियम? त्या एंडोमेट्रियम जे लेअर आहे त्याला युटेरस काय करतो? ऍब्झॉर्ब करून घेतो, म्हणून ब्लिडिंग होण्याचा प्रश्नच नाही येत. कळालंय तुम्हाला हे? ओके, आता बघा, हे तो मुद्दे एक्स्ट्रा मुद्दे होते, पण तुम्हाला एक याची आयडिया येऊ शकते की काय मुद्दा आहे म्हणून. ओके, इथपर्यंत बघितलं आपण. आता मुद्दा पुढे आहे. आता इथून सुरू होते मेन पार्ट आपला मेन्स्ट्रुअल सायकलचा. मेन्स्ट्रुअल सायकल होणे म्हणजे मेन पार्ट काय मेन्स्ट्रुअल सायकलचा माहितीये का? मेन, एकदम मेन महत्वाचा हार्मोन. काय आहे? हार्मोन. हार्मोन शिवाय मेन्स्ट्रुअल सायकल होऊच शकत नाही. डोक्यात क्लिअर करा, हार्मोन नाही तर मेन्स्ट्रुअल सायकल नाही. ओके, ओव्हरी युटेरस हे काहीच करू शकत नाही जर तुमचे हार्मोन नसेल. आता हार्मोन कोणते ते आपल्याला बघायचे. ओके, आता हार्मोन बघा, एक फिमेल आहे, फिमेल म्हणजे एक मुलगी आहे, तिचं नाव आहे मिनी. तिचं नाव काय आहे? मिनी. आता ही जी मिनी मुलगी आहे, हे मिनी आहे, हे मिनी आता झाली 13 वर्षाची. किती वर्षाची झाली आता? 13 वर्षाची झाली. आता 13 वर्षाची झाली म्हणजे या मिनीच्या शरीरामध्ये काय रिप्रोडक्टिव्ह जे ऍक्टिव्हिटी आहे, रिप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी काय आहे? ऍक्टिव्ह झाली. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय झाली? ऍक्टिव्ह झाली, कारण याच्यात आता प्युबर्टी स्टार्ट झाली आहे. काय स्टार्ट झाली आहे? प्युबर्टी स्टार्ट झाली. आता जेव्हा प्युबर्टी स्टार्ट होते ना, तेव्हा तेव्हा या मिनीच्या डोक्यात, या मिनीच्या ब्रेन मध्ये, आता ब्रेनचं जर स्ट्रक्चर काढलं मी इथं, तर जे ब्रेन असतो त्या ब्रेन मध्ये असा असतो ब्रेन आपला. ओके, तर इथे एक पार्ट असतो, इथे एक पार्ट असतो, याला म्हणतो आपण हायपोथॅलॅमस. काय म्हणतो याला आपण? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. आणि याच्याच खाली अजून एक पार्ट असतो, याच्याच खाली अजून एक पार्ट असतो, त्याला म्हणतो आपण पिट्युटरी ग्लँड. याच्या खाली असते पिट्युटरी ग्लँड. कोणती ग्लँड? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड. ग्रंथी. ते ग्रंथी कोणते? दोन प्रकारच्या इथं ग्रंथी आहे, एक हायपोथॅलॅमस आणि एक पिट्युटरी ग्लँड. ओके, दोन प्रकारच्या आहे. आता इथं होतं काय बघा, जे हायपोथॅलॅमस आहे ना, ते काय करते? एक हार्मोन रिलीज करते. कोणतं हार्मोन रिलीज करणार इथं? ते रिलीज करणार इथं गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. हायपोथॅलॅमस काय रिलीज करणार? गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. GnRH. कोणता हार्मोन आहे? GnRH. याचं जर लॉंग फॉर्म लिहायचं सांगितलं तर काय लिहिणार? गोनाडोट्रोपिन, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. कोणता हार्मोन आहे? गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. आता हे जे गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन आहे ना, हे कोणावर ऍक्ट होणार? पिट्युटरी ग्लँडवर ऍक्ट होणार.
आता जेव्हा हे पिट्युटरी ग्लँडवर ऍक्ट करतो, याच्यावर काम करतो, तेव्हा पिट्युटरी ग्लँड दोन हार्मोन सिक्रेट करते आणि ते हार्मोन कोणते असतात मग? LH आणि FSH. LH आणि FSH. LH म्हणजे काय? ल्युटिनायझिंग हार्मोन आणि FSH म्हणजे काय? फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता नाव कसे आहेत ते डोक्यात आता सध्याला घेऊ नका, मी तुम्हाला सांगेल ते नाव कशामुळे आले. LH ला ल्युटिनायझिंग हार्मोन का म्हणतो आपण आणि FSH ला फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन का म्हणतो. ओके, आता बघा हे जे दोन हार्मोन आहे ना, हे दोन्ही हार्मोन कशावर ऍक्ट करतात? दोन्ही हार्मोन ऍक्ट करणार ओव्हरीवर. कशावर ऍक्ट करणार? ओव्हरीवर. ओव्हरीवर ऍक्ट केले. जर बघा हायपोथॅलॅमसनी कोणावर ऍक्ट केलं? हायपोथॅलॅमसनी म्हणतापेक्षा हे हार्मोननी GnRH गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोननी कोणावर ऍक्ट केलं? पिट्युटरी ग्लँडवर. मग पिट्युटरी ग्लँडला सांगितलं की बाबा तू हे हार्मोन सिक्रेट कर. मग पिट्युटरी ग्लँडने सिक्रेट केले LH आणि FSH. आता LH आणि FSH ओव्हरीला सांगतात, म्हणजे त्याच्यावर ऍक्ट करतात. ऍक्ट करतात म्हणजे त्याला सिग्नल देतात. सोपं आहे. यांनी सिग्नल दिलं पिट्युटरीला, पिट्युटरीने सिग्नल दिला, पिट्युटरीने हे रिलीज केलं, मग हे रिलीज केलेलं LH FSH हे सिग्नल देतात ओव्हरीला. मग ओव्हरी मधून सिग्नल भेटलं ओव्हरीला की ओव्हरी पण दोन हार्मोन सिक्रेट करते. बघा जसे पिट्युटरी दोन सिक्रेट करते तसं ओव्हरी सुद्धा दोन हार्मोन सिक्रेट करते. कोणते? एक असतो इस्ट्रोजन आणि एक असतं प्रोजेस्टेरॉन. अजून प्रोजेस्टेरॉन अजून कॉर्पस लुटियम पण सिक्रेट करतो, तुम्हाला ते नंतर मी सांगणार आहे. फक्त इथे लक्षात ठेवा ओव्हरीने काय केलं मग? दोन हार्मोन सिक्रेट केले. आता हे दोन हार्मोन कशावर ऍक्ट करणार? हे ऍक्ट करणार युटेरसवर. कशावर? युटेरस. आणि युटेरसच्या एक्झॅक्ट कोणत्या पार्टवर? तर एंडोमेट्रियम. कशावर? एंडोमेट्रियमवर ऍक्ट करणार. आणि एंडोमेट्रियमवर ऍक्ट केलं तर एंडोमेट्रियम काय होणार? एकतर शेड ऑफ होणार नाहीतर बिल्ड होणार. काय होणार? एकतर हे हार्मोन कमी पडले की हे ब्रेक होऊन जाणार एंडोमेट्रियम, हार्मोन वाढले की डबल ते ग्रोथ होणार, बिल्डअप होणार. कळलं तुम्हाला सायकल कसं आहे? कळलं? हे बघा, मिनी नावाची मुलगी आहे, ती प्युबर्टीच्या टायमाला तिच्या ब्रेन मध्ये एक ग्लँड आहे हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमसला काय म्हणतात माहिती का? इज द मास्टर ग्लँड ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीचे सगळे जे एंडोक्राइन हार्मोन आहे ना, त्याची मास्टर कोणाला म्हणतात? हायपोथॅलॅमसला म्हणतात. हे लक्षात ठेवा. ओके, आता तुम्ही म्हणणार सर एक कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे सर? की हार्मोन नेमकं कशाला म्हणतात? हे हार्मोनच काय? नेमकं काय हार्मोन? काय सर तुम्ही म्हणता हार्मोन सिक्रेट करा, हे हार्मोन नेमकं काय आहे? हे हार्मोन हे आहे केमिकल. काय आहे? केमिकल आहे. कोण सिक्रेट करणार? एक टिश्यू सिक्रेट करणार. एक सेल ग्रुप ऑफ सेल आहे, ते सेल काय? केमिकल सिक्रेट करणार. ओके, त्या केमिकलला हार्मोन म्हणणार आपण. सर अजून एक कन्फ्युजन आहे आमच्या डोक्यात. काय कन्फ्युजन आहे? की सर हार्मोनला हार्मोन का म्हणतो आपण? आणि हार्मोन, आता हार्मोनला केव्हा, म्हणजे एक कन्फ्युजन, याच्यात कन्फ्युजन काय असतं बघा, हार्मोन आणि इन्झाईम याच्यात कन्फ्युजन खूप असतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना. हार्मोन आणि इन्झाईम मध्ये फरक काय ते पण एक क्लिअर करून देतो बघा इथं. मग याच्यावर येऊया आपण. हार्मोन आणि इन्झाईम मध्ये फरक समजून घ्या. इथं दिसतं ना सगळ्यांना? हा बघा, हार्मोन आणि इन्झाईम या दोघांमधलं कधी तुम्हाला आहे ना, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत राहणार ना, तुम्हाला हार्मोन आणि इन्झाईम मधला फरक कळलाच पाहिजे. कारण तुम्हाला एकदा हार्मोन इन्झाईम मधला फरक कळेल ना, खूप साऱ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. ओके, आता बघा सोपं असं सांगून देतो तुम्हाला. हार्मोन म्हणजे काय? एखादा टिश्यू आहे, त्या टिश्यूने केमिकल सिक्रेट केला आणि तो केमिकल ब्लड मध्ये गेला. कळलं? टिश्यूने काय केला? केमिकल सिक्रेट केला आणि तो केमिकल कुठे गेला? ब्लड मध्ये गेला. सिक्रेट झाल्यावर ब्लड मध्ये गेला फ्लो होण्यासाठी, आणि ते जिथं पाहिजे तिथं बॉडीमध्ये जाईल ब्लड थ्रू. त्याला मग आपण हार्मोन म्हणणार. त्या केमिकलला काय म्हणणार? हार्मोन. आता सेम त्याच टिश्यूने आता केमिकल सिक्रेट केला, पण तो केमिकल आता ब्लड मध्ये नाही गेला. आता तो ब्लड मध्ये गेला का? नाही. तो ब्लड मध्ये न जाता ब्लडच्या बाहेर कुठेतरी गेला. ब्लड मध्ये न जाता ते बाहेर गेला कुठेतरी, पण ब्लड मध्ये गेला. ओके, ब्लड मध्ये न जाता ते कुठेतरी बाहेर टिश्यूच्या स्पेस मध्ये पसरला. ओके, म्हणजे इथं कळलं, याला आपण इन्झाईम म्हणतो. फरक दोघांचा कळला. एक टिश्यू आहे, ओके, त्याला आपण ग्रंथी म्हणतो मराठीत. त्यांनी जर एखादा केमिकल सिक्रेट केला आणि तो जर केमिकल ब्लड मध्ये गेला, पूर्ण बॉडीमध्ये, ब्लड मध्ये गेला म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये पसरू शकतो तो. ओके, ब्लड मध्ये गेला तर तो हार्मोन म्हणणार आपण, त्या केमिकलला हार्मोन म्हणणार. आणि जर तो ब्लड मध्ये न जाता बाहेर गेला, टिश्यू मध्ये गेला, वेगळ्या स्पेस मध्ये गेला, तर त्याला म्हणणार आपण इन्झाईम. ओके, क्लिअर? आता
आता बघा, हायपोथॅलॅमसने गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट केला ब्लड मध्ये. आता ब्लड मधून काय पिट्युटरी ग्लँड जवळ गेला, मग पिट्युटरी ग्लँडने काय केलं, दोन हार्मोन सिक्रेट केले, एलएच आणि एफएसएच. आता एलएच आणि एफएसएच सुद्धा कुठे गेले, ब्लड मध्ये गेले. आता ब्लडच्या थ्रू ते कुठपर्यंत पोहोचले, ओव्हरीपर्यंत पोहोचले. कुठपर्यंत पोहोचले आता, ओव्हरी. आता ओव्हरीपर्यंत पोहोचले की ओव्हरीला सिग्नल भेटलं एलएच आणि एफएसएच करून की काय, आता काय सिग्नल भेटले आपण नंतर बघणार आहे, पण याला सिग्नल भेटलं की तू हे हार्मोन तयार कर, गरज आहे आपल्याला. मग हे ओव्हरीने हे हार्मोन तयार केले, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन युटेरसच्या जवळ जातात ब्लडच्या थ्रू, कारण हे हार्मोन आहे. त्या ब्लडच्या थ्रू युटेरस जवळ जाणार. युटेरस मध्ये पण एक्झॅक्ट कुठे जाणार, एंडोमेट्रियम लेअर जवळ जाणार. आणि एंडोमेट्रियम लेअर जवळ गेल्यावर ब्लड मध्ये जर खूप जास्त इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असेल तर एंडोमेट्रियमची ग्रोथ होणार. काय होणार, इनलार्जमेंट होणार, ग्रोथ होणार एंडोमेट्रियमची. आणि जर हे ब्लड मध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन एंडोमेट्रियमला भेटलेच नाही तर ऑटोमॅटिक एंडोमेट्रियम काय होते, ब्रेक होते, शेड ऑफ होते. ओके, म्हणजे एवढं लक्षात ठेवा, एंडोमेट्रियम कोणाच्या भरोश्यावर आहे, फक्त या दोघांच्या भरोश्यावर आहे. एंडोमेट्रियम जर राहणार तर हे ब्लड मध्ये असले की ते राहणार. जर ब्लड मधून एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी झाले की बरोबर एंडोमेट्रियम कमी होऊन जाते. ओके, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलची जे लास्टचं फेज असतं ना त्या टायमाला हे दोन्ही कमी होऊन जातात, म्हणून एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन होऊन जातो. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला की हार्मोन कळालं का, हे हार्मोन आपल्याला याच्यामध्ये बघायचंय चार्ट मध्ये, मग तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल. हे कळालं तुम्हाला, व्यवस्थित कळालं असेल तर यस टाईप करा मला. जर स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही. यस यस, व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आता बघा, हे झालं हार्मोनच्या बाबतीत. आता दुसरी गोष्ट असते ओव्हरी. ओव्हरीत आपण तसं ओव्हरीच्या बाबतीत आपण समजून घेतलेलं आहे की एग कसा तयार होतो. तरी मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये पहिले ओव्हरीच्या बाबतीत पण सांगून देतो, म्हणजे तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही. म्हणजे ते 1-2 मिनिटात होऊन जाईल ओव्हरीचं. म्हणजे त्याच्यात फॉलिकल कशी तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे. हे बघा, ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. आता हे ओव्हरी आहे. ओके, हे ओव्हरी अटॅच आहे इकडं असं. आता ओव्हरीमध्ये जे सुरुवातीला असे फॉलिकल्स असतात, खूप सारे फॉलिकल्स असतात. कोणते फॉलिकल्स असतात, प्रायमरी फॉलिकल्स, खूप सारे. कुठपर्यंत बघा, तुम्हाला स्टोरी टाईप सांगतो मी. एक बाळ आहे, आईच्या गर्भात बाळ आहे. आता आहे ओके, आईच्या गर्भात बाळ आहे, त्याची डेव्हलपमेंट चालू आहे. ओके, ते फिटल लाईफ आहे. हे कोणती लाईफ आहे, फिटल लाईफ आहे त्या बाळाची. ओके, या फिटल लाईफ मध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सांगितली होती मी की फिटल लाईफ मध्ये काय ऑलरेडी तयार झाले, तर काय तयार झालेले असतात फिमेल मध्ये ऑलरेडी, उगोनिया. काय असतात, उगोनिया, जे इमॅच्युअर जर्म सेल असते ज्याच्यापासून फिमेल गॅमेट तयार होणार आहे. जे उगोनिया जे आहे ते उगोनिया याच्यामध्ये पूर्णपणे तयार झालेले असतात. बघा, फिटल लाईफ मध्ये उगोनिया आहे, राईट. आणि उगोनियाचीच काय होते, ग्रोथ होते. आणि यालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी oocyte. ओके, म्हणजे फिटल लाईफ मध्ये जन्माच्या अगोदर उगोनिया, याच्यामध्ये जर उगोनिया सेल आहे, ही सेल जर मोठी झाली, ग्रोथ झाली, तर यालाच आपण काय म्हणणार, प्रायमरी oocyte. आता प्रायमरी oocyte हे जन्माच्या अगोदर तयार झालेले. काय तयार झाले, जन्माच्या अगोदर तयार झाले. ओके, आता पुढे या. जसं ह्या बाळाचा जन्म होतो, काय होतो, बर्थ होतं. आता बर्थ झाल्यावर बघा, हे जे प्रायमरी oocyte आहे ना, प्रायमरी oocyte जे सेल आहे ना, या सेलच्या बाहेर एक लेयर तयार होते. काय तयार होते, एक लेयर तयार होते, आणि याला आपण नाव देतो प्रायमरी फॉलिकल. काय नाव देतो याला, प्रायमरी फॉलिकल, राईट. आता हे जे प्रायमरी फॉलिकल आहे, हे प्रायमरी फॉलिकल जे ओव्हरीमध्ये तयार होत राहतात, डिस्ट्रॉय होतात, तयार होतात, डिस्ट्रॉय होतात, तयार होतात. कसे, हे बघा, खूप सारे असे उगोनिया असतात, म्हणजे त्याच्यापासून खूप सारे प्रायमरी oocyte तयार झालेले असतात जन्माच्या अगोदर. जेव्हा जन्म होतो तर हे प्रायमरी oocyteच्या साईडला एक लेअर तयार होते, त्याला म्हणतो आपण ग्रॅन्युलोजा लेअर, बरोबर. आता हे जे प्रायमरी फॉलिकल आहे, असे खूप सारे तयार झालेले असतात, खूप सारे. ओके, खूप सारे असं. हे कोणत्या फेज मध्ये, हे फेज असतं त्याचा चाइल्डहुड फेज. कोणता फेज, चाइल्डहुड फेज मध्ये. आता इथे लिहून घ्या प्युबर्टी. ओके, इथं लिहा प्युबर्टी, म्हणजे 13 वर्षाची मिनी असताना. आता इथं खूप सारे काय प्रायमरी फॉलिकल तयार झाले, खूप सारे. हे फेज कोणता आहे, चाइल्डहुड फेज आहे. ओके, पहिल्या वर्षापासून 13 वर्षापर्यंत हे ना, याच्यात काय फक्त आणि फक्त याच्यात प्रायमरी फॉलिकल आहे, लक्षात ठेवा.
याच्यात काय फक्त आणि फक्त प्रायमरी फॉलिकल आहे, आणि प्रायमरी फॉलिकलच्या मध्ये काय आहे, प्रायमरी उसाइट. कळलं ना? प्रायमरी फॉलिकल केव्हा म्हणणार, फक्त प्रायमरी उसाइटच्या बाहेर एक लेअर तयार झाली ग्रॅन्युलोसाची की त्याला नाव पडणार प्रायमरी फॉलिकल. आता इथं बघा, प्रायमरी फॉलिकल प्युबर्टी पर्यंत आहे. आता प्रायमरी फॉलिकलच्या मध्ये प्रायमरी उसाइट आहे. हे जे प्रायमरी उसाइट आहे ना, हे प्रायमरी उसाइट मध्ये काय होणार, डिव्हिजन होणार, मिओटिक डिव्हिजन होणार. केव्हा, जेव्हा प्युबर्टी सुरू झाली की हे जे प्रायमरी फॉलिकल आहे, हे बघा प्रायमरी फॉलिकल आहे, हे प्रायमरी फॉलिकल आता होतो प्युबर्टी स्टार्ट झाल्यावर म्हणतोय मी. प्युबर्टी स्टार्ट झाल्यावर, प्युबर्टी स्टार्ट होणे म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होणे, डोक्यात फिक्स करा. प्युबर्टी स्टार्ट होणे म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणे. कळलं ना तुम्हाला? प्युबर्टी स्टार्ट झाली म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली, आणि रिप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली. आता मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली म्हणजे काय, याच्यात काय होणार बघा, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली म्हणजे प्रायमरी फॉलिकल जे आहे ना, हे प्रायमरी फॉलिकल आता सेकंडरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट होणार, सेकंडरी फॉलिकल आता टर्शरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट होणार. ओके, जसं ही टर्शरी फॉलिकल बनलं, आता तुम्ही म्हणणार सर हे प्रायमरीचं सेकंडरी कसं का झाला, सेकंडरीचं टर्शरी कसं झाला? सोपं आहे. प्रायमरी फॉलिकलच्या वर फक्त एक लेअर होती, राईट. जर प्रायमरी फॉलिकलच्या वर अजून खूप साऱ्या लेअर वाढल्या की त्याला आपण सेकंडरी फॉलिकल म्हणणार. ओके, आणि सेकंडरी फॉलिकलच्या वर अजून एक लेअर वाढली त्याला म्हणतो आपण थिका. याला काय म्हणतो आपण, थिका. याची लेअर, एक थिका लेअर येऊन जाते, याला टर्शरी फॉलिकल म्हणतो. आणि अजून एक याच्यात एक कॅव्हिटी तयार होते, एंट्रम, त्याला म्हणतो आपण फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी, एंट्रम. तर याला टर्शरी फॉलिकल म्हणतो. ओके, आता ह्या टर्शरी फॉलिकल मध्ये काय होते, प्रायमरी उसाइटचं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन कंप्लीट होते. काय होते, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन इथं कंप्लीट होते, आणि याच्यामध्ये काय तयार होतो, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन प्रायमरी उसाइट पासून काय तयार होते, सेकंडरी उसाइट तयार होते. समजलं ना तुम्हाला? जसं स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये काय होतं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं मिओटिक डिव्हिजन होऊन काय तयार झाला होता, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. ओके, तर इथं काय, प्रायमरी जे उसाइट आहे त्याचा आता सेकंडरी उसाइट तयार होईल. ओके, आता इथं केव्हा सुरू झालं बघा, टर्शरी फॉलिकल मध्ये, टर्शरी फॉलिकल मध्ये काय झालं, सेकंडरी उसाइट तयार झाले. केव्हापासून, प्रायमरी उसाइट इथं होतं ऑलरेडी, इथून आहे प्रायमरी उसाइट, इथून आहे, जन्माच्या अगोदर प्रायमरी उसाइट आहे. जन्म झाल्यावर त्या प्रायमरी उसाइटच्या बाहेर एक लेअर तयार झाली, मग प्रायमरी फॉलिकल खूप सारे तयार झाले. ओके, मग प्रायमरी फॉलिकलचं काय, फॉलिकलचं नाव चेंजेस झाले बघा, त्या लेअर वाढले की सेकंडरी फॉलिकल, मग टर्शरी फॉलिकल. जसंही टर्शरी फॉलिकल तयार झाला की प्रायमरी उसाइटचं काय होतं, डिव्हिजन होते, आणि प्रायमरी उसाइटचा सेकंडरी उसाइट तयार होतो. काय होतं इथं, सेकंडरी उसाइट तयार होतो. ओके, आता हे जे सेकंडरी उसाइट आहे ना, हे सेकंडरी उसाइटच्या बाहेर काय, हे फॉलिकल आहे ना, हे सेकंडरी उसाइट मध्ये, आता हे सेकंडरी उसाइट आहे आणि बाहेर फॉलिकल आहे. आता हे जे फॉलिकल याच्यामध्ये मॅच्युरेशन येईल, आणि याला आपण म्हणणार ग्राफियन फॉलिकल. काय म्हणणार आपण याला, ग्राफियन फॉलिकल. जेव्हा हे मॅच्युअर होईल, म्हणजे टर्शरी फॉलिकलचं मॅच्युरेशन झालं की ग्राफियन फॉलिकल म्हणणार, आणि ग्राफियन फॉलिकलच्या मध्ये काय आहे, सेकंडरी उसाइट आहे. जसं ग्राफियन फॉलिकल झाला की सेकंडरी उसाइटच्या बाहेर एक लेअर तयार होते, याला म्हणतो आपण झोना पेल्युसिडा. झोना पेल्युसिडा. ओके, झोना पेल्युसिडा. आता हे सेकंडरी उसाइटचं काय होतं, हे 14व्या दिवशी, ओव्ह्युलेशनच्या 14व्या, म्हणजे 14व्या दिवशी नसते एक्झॅक्ट, मी तुम्हाला सांगेल आता, फक्त लक्षात ठेवा, ओव्ह्युलेशन जेव्हा होतं की हे सेकंडरी उसाइट याच्यामधून बाहेर पडून जातं, सेकंडरी उसाइट याच्यामधून बाहेर पडून जातं, आणि त्याच्या बाहेरची एक लेअर असते झोना पेल्युसिडा, हे सेकंडरी उसाइट आहे. आता प्रश्न हा आहे, जेव्हा ओव्ह्युलेशनच्या नंतर जेव्हा सेकंडरी उसाइट बाहेर पडतो, हे सेकंडरी उसाइट असतो का ओव्हम असतो, हे सेकंडरी उसाइट म्हणून बाहेर पडतो का हे ओव्हम असतो, हे क्लिअर करायचं. हे सेकंडरी उसाइट असतो का ओव्हम असतो? ठीक आहे, तुम्ही जर म्हणत असाल सर हे सेकंडरी उसाइट आहे, तर ओव्हम कधी तयार होतो, तर ओव्हम कधी तयार होतो ते पण सांगू देतो बघा. हे सेकंडरी उसाइट आहे, आता हे सेकंडरी उसाइट ओव्हरीच्या बाहेर पडला, इथं. ओके, आता हे जाणार फॉलोपियन ट्यूब मधून एम्प्युला जवळ. कुठे जाणार, एम्प्युला जवळ, आणि एम्प्युला मध्ये काय होते, फर्टिलायझेशन होते, आणि फर्टिलायझेशन ह्या ठिकाणी गेल्यावर काय होते, सेकंड मिओटिक डिव्हिजन होते. कशामध्ये, सेकंडरी उसाइट मध्ये सेकंड मिओटिक डिव्हिजन तयार होते. आणि जसं इथं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन मध्ये सेकंडरी उसाइट बरोबर एक पोलार बॉडी तयार झाली होती, त्याला फर्स्ट पोलार बॉडी म्हणतात. इथं सेकंड पोलार बॉडी तयार होईल आणि उटीड तयार होईल. काय होईल, उटीड, आणि उटीड पासूनच तयार होतं ओव्हम. काय तयार झालं, ओव्हम. म्हणजे ओव्हम कुठे तयार होतो, एम्प्युला मध्ये गेल्यावर. हे क्लिअर करा डोक्यात, ओव्हम तयार कुठे होतो, एम्प्युला मध्ये गेल्यावर. नंतर तुम्ही म्हणा सर ओव्हरी मध्येच ओव्हम तयार झाला असतो,
ओव्हरीमध्ये ओहम तयार होत नाही. जसं मेलमध्ये स्पर्म हा टेस्टिस मध्ये तयार झालेला असतो मग बाहेर निघतो, तसं नाहीये. इथं ऊ साईड बाहेर निघतो ओव्हरीच्या, आणि ते तयार कुठं होतो? फॉलोपियन ट्यूबच्या अँप्युलामध्ये तयार होतो. ओके, कळलं तुम्हाला हे क्लिअर? आता आपण ओव्हरीमध्ये बघणार आहे बघा कसं होणार. आता जन्माच्या अगोदर खूप साऱ्या, इथं एक मुद्दा अजून सांगायचं राहिलं तुम्हाला. बर्थ आणि प्युबर्टीच्या मध्ये जो पिरियड असतो त्याला म्हणतो आपण चाइल्डहुड पिरियड. या चाइल्डहुड पिरियड मध्ये खूप साऱ्या प्रायमरी फॉलिकल तयार झालेल्या असतात. ओके, खूप साऱ्या, लाखो करोडो असे तयार झाले असतात. पण मुद्दा इथं हा आहे, हे जे प्रायमरी फॉलिकल फक्त तयार नाही होत, हे डिस्ट्रॉय पण होतात. तयार तर होतात पण डिस्ट्रॉय पण होतात. तर हे तयार झाल्यानंतर डिस्ट्रॉय होऊन प्युबर्टीमध्ये किती राहतात माहितीये शिल्लक? एका ओव्हरीमध्ये 60 ते 80 हजार राहतात. प्युबर्टीच्या टायमाला ओव्हरीमध्ये, एका ओव्हरीमध्ये 60 ते 80 हजार राहतात. लेफ्ट ओव्हरीमध्ये 60 ते 80 हजार, राईट ओव्हरीमध्ये 60 ते 80 हजार. ओके, प्युबर्टीच्या टायमाला. आणि आयुष्यभर हे 60 ते 80 हजार मधून काय माहित कोणाचा नंबर लागतो. म्हणजे विचार करा ना, तुमच्याजवळ किती आहे? तुमच्याजवळ हे प्रायमरी फॉलिकल 60 ते 80 हजार आहे. म्हणजे विचार करू शकता, प्रत्येक जर प्रायमरी फॉलिकलचा जन्म झाला तर म्हणजे 60 ते 80 हजार लेकरं तयार होऊ शकतात. एक काल्पनिक सांगतो मी तुम्हाला, इमॅजिनरी. 60 ते 80 हजार त्याच्यामध्ये फिटल म्हणजे लेकरं तयार होऊ शकतात ना, बरोबर? पण किती होतात लेकरं? 2 ते 3, 4, 5, काही नाही, एक डझन पण असतात. ओके, तर इथं आता, आणि तसं बघा, विचार करा, प्युबर्टी 13 वर्षाच्या असताना, आणि मेनोपॉज कधी येतो? 45 ते 50 वर्षाच्या वयात असताना. म्हणजे किती होणार मला सांगा? किती वेळेस मेन्स्ट्रुअल सायकल येणार? एका वर्षात किती येणार? 12, बरोबर? आणि किती दिवस राहणार समजलं? 30 आणि हे 35 पकडा तुम्ही. किती होणार? 12 पंचे 60, 12 त्रिक 36 आणि 42. 420 वेळा मेन्स्ट्रुअल सायकल होणार. म्हणजे 420 वेळा तुमच्या युटेरस मधून ब्लिडिंग येणार. 420 वेळा म्हणजे किती? म्हणजे विचार करा, बॉडी किती सहन करते. 420 वेळा. 420 पैकी फक्त 2 ते 3 जास्तीत जास्त 2 ते 3च चाइल्ड तयार होते. म्हणजे चाइल्ड तयार करतो आपण. हम दो हमारे दो. ओके, अब तो हम दो हमारे एक है. चायना सारख्या कंट्रीमध्ये तिथं पण हम दो हमारे दोन झाले. ओके, तर 420 वेळेस मेन्स्ट्रुअल सायकल होते. हे अंदाजी काढलं आपण, पण याच्या जवळपासच असतं. ओके, तर इथं मुद्दा हा आहे माझा सांगायचा, की असे प्रायमरी फॉलिकल किती असतात? प्युबर्टीच्या टायमाला 60 ते 80 हजार असतात. किती? 60 ते 80 हजार. के म्हणजे काय? 1000. ओके, आता याच्यापैकी कोणत्या प्रायमरी फॉलिकलचा नंबर लागतो मग ते ओहम बनतो, ते त्याच्यावर आहे आता. पण अल्टरनेट ओव्हरी असते. या महिन्यात जर ह्या ओव्हरीने जर ओहम तयार केलं तर दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या साईडची ओव्हरी अल्टरनेट काम करतात. ते म्हणजे त्यांच्या सहमती चांगली राहते. म्हणजे भांडण होत नाही त्यांच्यात, किंवा नाही मीच तयार करणार, नाही मलाच तयार करायचं, असं त्यांच्यात भांडण नाही. एकदम सहमतीने ते तयार करतात. ही ओव्हरी या महिन्यात, ते पुढची ओव्हरी त्या महिन्यात. मग जानेवारीत इकडे तयार केली, फेब्रुवारी इकडे, मग मार्च एप्रिल अल्टरनेट मंथ चालू राहतं त्यांचं. ओके, आता आपण ओव्हरी मध्ये बघणार बघा. इथं काय आहे? प्युबर्टीच्या टायमाला म्हणतो मी. आता प्युबर्टीच्या टायमाला काय झालं? प्रायमरी फॉलिकल आहे सगळे. आता प्रायमरी फॉलिकल मध्ये एखाद्या फॉलिकलचा नंबर लागतं. एक फॉलिकल काय झाला? ग्रोथ झाला, आणि याचं काय झालं? सेकंडरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट झाला. ओके, आणि सेकंडरी फॉलिकलच्या मध्ये काय आहे? इथं काय आहे? सेकंडरी फॉलिकलच्या मध्ये प्रायमरी उसाइट आहे. आता हे सेकंडरी फॉलिकल काय होणार? सेकंडरी फॉलिकल मध्ये ग्रोथ होईल. सेकंडरी फॉलिकल मध्ये काय होणार? इथं थिका लेअर तयार होते, ग्रॅन्युलर लेअर भरपूर असतात, आणि इथं मधून काय असते? इथं सेकंडरी, प्रायमरी उसाइट. हे टर्शरी, हे सेकंडरी मध्ये थिका लेअर होती. इथं काय होतात? मध्ये एंट्रम तयार होते, अशी फ्यूल फील्ड कॅव्हिटी असते. हे प्रायमरी उसाइट. आता हे प्रायमरी उसाइटचं टर्शरी फॉलिकल मध्ये प्रायमरी उसाइटचं काय होतं? फर्स्ट पोलार बॉडी बनते, आणि इथं उसाइट तयार होतो, सेकंडरी उसाइट. सेकंडरी उसाइट तयार होतो. ओके, आता हे सेकंडरी उसाइट असतो मध्ये, आणि बाहेरून हे फॉलिकल्स. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे? हे मधून हे फ्यूल्ड कॅव्हिटी आहे, आणि मध्ये हे सेकंडरी उसाइट. आता हे सेकंडरी उसाइट आहे. आता जसंच हे सेकंडरी, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण ग्राफियन फॉलिकल. काय म्हणतो? ग्राफियन फॉलिकल. आता जसे ग्राफियन फॉलिकल मध्ये मॅच्युरेशन येतं, तर याच्यामध्ये हार्मोन लेवल वाढतो. इथं एलएच हार्मोन वाढतो, आणि हे ब्रेक होतो. ब्रेक झालं की याच्यामधलं सेकंडरी उसाइट आहे, हे सेकंडरी उसाइट बाहेर पडून जातो. ओके, हे सेकंडरी उसाइट काय होतं? बाहेर पडतो, बाहेर निघतो, आणि मग हे जातो फॉलोपियन ट्यूब मधून अँप्युला जवळ, आणि अँप्युला मध्ये काय होते? याचं सेकंड मियोटिक डिव्हिजन होऊन उटीड तयार होते, आणि उटीड पासून ओव्हम तयार होते.
हे अशी असते ओव्हरीमध्ये सायकल. प्युबर्टीच्या नंतर आहे, प्युबर्टीच्या अगोदर फक्त प्रायमरी फॉलिकल तयार होते. ओके, हे तुम्हाला सांगायचं होतं मला. आता आपल्याला मेन हे समजलं तुम्हाला. खूप किचकट व्यवस्थित नाही मी लिहिलं, पण समजलंय तुम्हाला व्यवस्थित. काय काय आपण हे बघितलं होतं ओजेनेसिस मध्ये बघितलेलं आहे काय काय. ओके, काही जणांनी लेक्चर अटेंड केले नाही, ती त्यांची चुकी आहे. पुढे जाऊया आपण. चार्ट, आता मेन चार्ट बघायचा आपल्याला कसं होतं मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, काय काय चेंजेस होतात ते बघायचं आपल्याला. करायचं, जायचं पुढं. हे बघा, आता इथे चार्ट काढणार आहे मी. हे बघा, चार्ट मध्ये इथं काढणार कशा कशामध्ये चेंजेस होणार. पहिले 3 ते 5 दिवस हे, नंतर हा 14वा दिवस. ओके ओके ओके. आता समजून घ्या, मिनी आहे, मिनी नावाची मुलगी आहे, त्याचं वय आता 13 वर्ष कंप्लीट आहे, म्हणजे प्युबर्टी कंप्लीट आहे, म्हणजे प्युबर्टी स्टार्ट झालेली आहे. आता एक क्लिअर करा, ज्या टायमाला ब्लिडिंग होणार, ब्लिडिंग स्टार्ट होणार, ब्लिडिंग म्हणजे होणे म्हणजे काय, मेन्स्ट्रुएशन. हे लक्षात ठेवा, ब्लिडिंगलाच काय म्हणतो आपण, मेन्स्ट्रुएशन. मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाची आहे. मेन्स्ट्रुअल सायकल 1 ते 28 किंवा 29 दिवसाची आहे, नॉर्मल म्हणतो मी. याच्यामध्ये जे पहिले 3 ते 5 दिवस आहे ना, पहिले 3 ते 5 दिवस, याला आपण मेन्स्ट्रुएशन म्हणतो. काय म्हणतो, मेन्स्ट्रुएशन म्हणतो, म्हणजे जे ब्लिडिंग होणे. पण जे बाकीचे असतात ना, ते बाकीचे मिळून मेन्स्ट्रुअल सायकल तयार होते, पूर्ण सायकल एवढीची. पण जर फक्त मेन्स्ट्रुएशन म्हटलं, मेन्स्ट्रुएशन, तर मेन्स्ट्रुएशन काय फक्त 3 ते 5 दिवसाचे, लक्षात ठेवा. ओके, पण पूर्ण सायकल ही 28 दिवसाची आहे. ओके, हे इथं क्लिअर करा. ओके, आता मेन्स्ट्रुएशन ज्या दिवशी स्टार्ट होणार, म्हणजे ब्लिडिंग स्टार्ट होणार, त्या दिवसापासून मेन्स्ट्रुअल सायकलची डेट सुरू होतात. ओके, सपोज घ्या इथं ब्लिडिंग स्टार्ट झाली, इथून पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलची डेट स्टार्ट होते. ओके, आता बघा, पहिला दिवस इथं ब्लिडिंग स्टार्ट झाली आहे पहिले. ओके, आता 28 दिवस इथं कंप्लीट झालं. जसं 28 दिवस कंप्लीट होतात, इथं ब्लिडिंग स्टार्ट होते. मग हे ब्लिडिंग जे स्टार्ट होते, हे पुढच्या महिन्याची पहिली तारीख असते, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे पहिली तारीख जेव्हा ब्लिडिंग स्टार्ट होते, ती पुढच्या महिन्याची पहिली तारीख असते. हे पण क्लिअर करा. हे छोटे छोटे पॉइंट असतात जे आपल्याला म्हणजे कन्फ्युज होतो आपण, पण हे क्लिअर केलं पाहिजे आपण. ओके, आता बघा मिनीकडे या. मिनी 13 वर्षाची झालेली आहे, प्युबर्टी स्टार्ट झाली आहे. पहिले जे 3 ते 5 दिवस आहे, 3 to 5 डे, तसं आजची तारीख घेऊया आपण. आजची तारीख किती आहे, 2 जुलै. किती आज, 2 जुलै. तर 2 जुलैला मिनीच्या शरीरामध्ये मेन्स्ट्रुएशन सायकल सुरू झालेली आहे, म्हणजे ब्लिडिंग सुरू झाली आहे. हा मेन्स्ट्रुएशन फेज आहे, हा जे फेज आहे हा मेन्स्ट्रुएशन फेज आहे. ओके, आता पहिलं, मिनीच्या ब्रेनवर कोणता हार्मोन काम करेल, मिनीच्या ब्रेनवर मेन हार्मोन कोणता स्टार्ट करेल, जो मग तुम्हाला सांगितलं होतं मी. कोणता हार्मोन होता तो, मेन हायपोथॅलॅमस सिक्रेट करतो तो. कोणता हार्मोन होता, सांगा लवकर. यस, एक्झॅक्टली, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. कोणता हार्मोन, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. आणि तो कोणावर ऍक्ट करतो, पिट्युटरी ग्लँडवर. मग पिट्युटरी ग्लँड 2 सिक्रेट करते हार्मोन. कोणते हार्मोन असतात ते, एक असतो LH हार्मोन आणि एक असतो FSH हार्मोन. ओके, हे 2 हार्मोन सिक्रेट होतात. आता हे 2 हार्मोन कोणावर ऍक्ट करतात, ओव्हरीवर, राईट. मग हे ओव्हरी काय करते, ओव्हरी 2 हार्मोन सिक्रेट करते. कोणते, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही मिळून कोणावर ऍक्ट करतात, युटेरसवर. आणि युटेरस मध्ये कोणावर, एक्झॅक्टली एंडोमेट्रियम. बस आपल्याला काय बघायचंय, याच्यामध्ये ओव्हरीमध्ये काय चेंजेस होतात आणि युटेरसच्या एंडोमेट्रियम मध्ये काय चेंजेस होतात, हे 2 पार्ट. आणि हे 2 हार्मोन आणि हे 2 हार्मोन, म्हणजे 4 हार्मोन आणि 2 ऑर्गन, याच्यामध्ये काय चेंजेस होतात मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये, तेच आपल्याला बघायचंय. बघा, पहिले LH आणि FSH हे कोणावर ऍक्ट करणार, ओव्हरीवर ऍक्ट करणार. तर ओव्हरीमध्ये काय चेंजेस होणार, जसं प्युबर्टी सुरू झाली
जसं प्युबर्टी सुरू झाली की जे फॉलिकल्स असतात प्रायमरी फॉलिकल याचं बनणार सेकंडरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकलचं बनणार टर्शरी फॉलिकल. कळलं? टर्शरी फॉलिकल. आणि यांच्यामध्ये काय असतं? यांच्यामध्ये असतो काय? प्रायमरी उसाइट. याच्यामध्ये काय असतो? प्रायमरी उसाइट असतो. आता सांगितलं म्हणून तुम्हाला पहिले सांगून देतो मी इथं, कारण एक्सप्लेन करता नाही आलं असतो तुम्हाला. प्रायमरी फॉलिकल. आता इथे आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर सांगितलं आम्हाला की एलएच आणि एफएसएच ओव्हरीवर ऍक्ट करतात, ठीक आहे, त्यांना सिग्नल दिलं. मग ओव्हरीना सिग्नल भेटल्यावर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे सिक्रेट होतं. मग ओव्हरी नेमकं कसं सिक्रेट करतात? हे कोण सिक्रेट करतात? ओव्हरीच्या मध्ये कोण सिक्रेट करतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन? तर हे सिक्रेट करतात याचे फॉलिकल. कोण सिक्रेट करणार? याचे फॉलिकल. जसं हे फॉलिकल मध्ये ग्रोथ होते तर याचे जे टर्शरी फॉलिकल तयार झालं की हे सिक्रेट करणार इस्ट्रोजन. काय सिक्रेट करणार? इस्ट्रोजन आणि थोडं प्रोजेस्टेरॉन. जास्त इस्ट्रोजन सिक्रेट करते, लक्षात ठेवा. काय सिक्रेट करणार? इस्ट्रोजन. ई मध्ये लिहिलं मी, इस्ट्रोजन सिक्रेट केलं. जसं इस्ट्रोजन सिक्रेट झालं की थोडं म्हणजे हे पण सिक्रेट होतं, प्रोजेस्टेरॉन थोडं सिक्रेट होतं याच्यामध्ये. आणि पहिले हे क्लिअर करा, पहिले 3 ते 5 दिवस काय ब्लिडिंग आहे. पहिले 3 ते 5 दिवस काय ब्लिडिंग होणार आहे, बरोबर. आता ब्लिडिंग कुठे होणार आहे? एंडोमेट्रियम मध्ये, राईट. एंडोमेट्रियम मध्ये होणार आहे. तर इथं तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता बघा, इथं ब्लडचे डॉट असे दाखवू शकता. ओके, हे ब्लिडिंग होणार आहे. ओके, हे ब्लिडिंग आहे. वजानल ब्लिडिंग, पूर्ण युटेरस मधून ब्लिडिंग बाहेर येते, वजानल ब्लिडिंग होते पूर्ण. ओके, हे पहिले 3 ते 5 दिवस आहे. आता जसं बघा या दिवशी 5वा दिवसा संपला की इथं इस्ट्रोजन सिक्रेट व्हायला सुरू होते. काय सिक्रेट होतो? इस्ट्रोजन. मग इस्ट्रोजनचा अमाऊंट इथे सिक्रेट होतो. आणि सुरुवातीला एलएच आणि एफएसएच नच याच्यावर ऍक्ट केलं होतं ना. म्हणजे सुरुवातीला एलएच आणि एफएसएच हळूहळू वाढतं, खूपच जास्त नाही वाढत, हळूहळू वाढतं असं बघा. ओके, कोणी तयार केले? पिट्युटरी ग्लँडने. ब्लड मध्ये एलएच आणि एफएसएच आलं. ही एलएच आणि एफएसएच आलं म्हणूनच तर ओव्हरीने ही फॉलिकल मध्ये चेंजेस करायला सुरू केली. जसं फॉलिकल मध्ये चेंजेस झालं की बरोबर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होतात. हे बघा, जसं इस्ट्रोजन इथं खूप कमी होतं, इस्ट्रोजन बघा एकदम इस्ट्रोजन ह्या ठिकाणी, बघा ह्या ठिकाणी तो काही जास्त नव्हतं इस्ट्रोजन सुरुवातीला. पण जसं इस्ट्रोजन टर्शरी फॉलिकल मध्ये सुरू झालं बनायला, एकदम पीक घेते इथं बघा, एकदम जास्त बनतं इथं ते. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतोय इथं वाढायला जाते. ओके, हे झालं फॉलिकल मध्ये चेंजेस. इस्ट्रोजन वाढला. प्रोजेस्टेरॉन तुम्हाला नंतर सांगतो, प्रोजेस्टेरॉन जास्त वाढत नाही. आता एंडोमेट्रियम मध्ये काय होणार बघा, जसं आता इस्ट्रोजन वाढला मग एंडोमेट्रियमची पण वॉल काय होणार? वाढणार. का? कसं वाढणार? तुम्हाला सांगितलं मी, इस्ट्रोजन कोणावर ऍक्ट करणार? युटेरसवर. आणि युटेरसवर कोणावर ऍक्ट करणार? एक्झॅक्टली एंडोमेट्रियमवर. मग एंडोमेट्रियमची पण वॉल काय होते? बनते. मग इथं आता तुम्ही काढू शकता, इथं बघा असं एंडोमेट्रियमची वॉल बनायला लागलेली आहे. ओके, हे एंडोमेट्रियमची वॉल आहे. एंडोमेट्रियमची थिकनेस वाढायला लागली. ओके, आता आपण कुठपर्यंत आलो बघा, इथपर्यंत फॉलिकल आले. जसं फॉलिकल आता हे टर्शरी फॉलिकलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतो? आता कशामध्ये होतो? ग्राफियन फॉलिकल मध्ये. कशामध्ये होतो? ग्राफियन फॉलिकल मध्ये. आता सुरुवात इथं बघा, हे मी थोडंसं कट करतो. हे फॉलिकल काय होणार? टर्शरी फॉलिकल थोडंसं मॅच्युअर होणार आणि इथं काय होणार? ग्राफियन फॉलिकल तयार होणार. ओके, या ठिकाणी काय? ग्राफियन फॉलिकल तयार होणार. आणि ग्राफियन फॉलिकल मध्ये, टर्शरी फॉलिकल मध्ये काय तयार झालं? आता फर्स्ट मिओटिक डिव्हिजन तयार झाली. टर्शरी फॉलिकल मध्ये जे प्रायमरी उसाइट होतं याच्यामध्ये फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होऊन सेकंडरी उसाइट तयार झाला आणि इथं फर्स्ट पोलर बॉडी तयार झाली. हे आता इथं कोण आहे? इथं सेकंडरी उसाइट आहे, लक्षात ठेवा. इथं काय आता? सेकंडरी उसाइट आहे याच्यामध्ये आता. ओके, आणि हे काय आहे? पूर्ण हे फॉलिकल आहे ग्राफियन फॉलिकल. हे कोणता फॉलिकल आहे? ग्राफियन फॉलिकल. ओके, ग्राफियन फॉलिकल मध्ये काय? सेकंडरी उसाइट आहे. ओके, आता पुढे या. हे जे इस्ट्रोजन वाढतं ना, हे इस्ट्रोजन काय करतं? आता ब्लड मध्ये खूप जास्त वाढलं ना तर इस्ट्रोजन म्हणतो बस करा आता. कोणाला? एलएच आणि एफएसएच ला म्हणतो. एक लिमिट राहते ना. आता बघा, एलएच एफएसएच ने कोणाला वाढवलं?
ओव्हरीवर ऍक्ट करून इस्ट्रोजनला वाढवलं. पण इस्ट्रोजन कितीपर्यंत वाढवणार? एक लिमिट पर्यंत वाढवणार ना. एक लिमिट ब्लड मध्ये खूप जास्त वाढली ना, इस्ट्रोजनचं निगेटिव्ह फीडबॅक जातं. कोणाला निगेटिव्ह फीडबॅक जातं? पिट्युटरी ग्लँडला. काय म्हणतो इस्ट्रोजन पिट्युटरी ग्लँडला? की बाबा FSH LH कम करा, आता काय करा? कमी करा. म्हणजे कमी करा, आता बस झालंय, FSH एवढे नाही पाहिजे, आमचे फॉलिकल डेव्हलप झालेले. कळलं तुम्हाला? इस्ट्रोजन खूप जास्त वाढलं ब्लड मध्ये की इस्ट्रोजन निगेटिव्ह फीडबॅक देतो कोणाला? LH आणि FSH ला, की बाबा तुम्ही आता सिक्रेट होऊ नका. पिट्युटरी ग्लँडला म्हणतात की तुम्ही सिक्रेट होऊ नका, आम्हाला जे पाहिजे होतं ग्राफियन फॉलिकल आता ते तयार झालेलं आहे, आता तुम्ही तुमचं सिक्रेशन बंद करा. म्हणजे इथे बघा, जसं इस्ट्रोजन वाढतं की ऑटोमॅटिकली LH आणि FSH कम व्हायला सुरू होते. LH आणि FSH कम व्हायला सुरू होते. कळलं तुम्हाला? सुरुवातीला LH आणि FSH वाढलं, ठीक आहे, त्याच्यामुळे इस्ट्रोजन वाढलं. पण जेव्हा इस्ट्रोजन खूप जास्त झालं ना, तर इस्ट्रोजन स्वतः म्हणतो की बाबा आता बस झालं, आता गरज नाही माझ्या शरीराला, या आपल्या शरीराला गरज नाही, आता जे पाहिजे होतं ते बनलेलं आहे, आता तुम्ही बंद करा आता सिक्रेशन तुमचं. आता हे जसं सिक्रेशन सांगितलं याने की यांनी सिग्नल दिलं की तुम्ही बंद करा, हे सिग्नलला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह फीडबॅक. याला काय म्हणतो? निगेटिव्ह फीडबॅक. कोणाला निगेटिव्ह फीडबॅक देतो? हे इस्ट्रोजन हे देतो निगेटिव्ह फीडबॅक टू FSH अँड LH. FSH आणि LH ला निगेटिव्ह फीडबॅक जातात आणि ऑटोमॅटिकली ते कमी होतात. आता एक लेवल असते, आता मी हे कट करून देतो थोडंसं. ग्राफियन फॉलिकल तुम्हाला माहिती आहे, आता याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. इथं याला पण थोडंसं हे करतो. ओके, याच्यामध्ये काय आहे? सेकंडरी ओसाइट तयार झालेले आहे. ओके, आता एक सॉरी 14वा दिवस इथे ना, इथं ओव्ह्युलेशन होणार, ते मग या ठिकाणी काढतो मी. ओके, आता इथे अजून एक मुद्दा आहे बघा. निगेटिव्ह फीडबॅक केव्हा जाईल? जेव्हा ब्लड मध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. पण अजून एक मुद्दा आहे बघा, इस्ट्रोजन ब्लड मध्ये वाढला, निगेटिव्ह फीडबॅक गेला FS आणि LH ला, त्यांनी सिक्रेशन बंद केलं, कमी केलं, ठीक आहे, इथपर्यंत चालतं. पण इस्ट्रोजन अजून एक काम करतो. इस्ट्रोजन जर खूप जास्त वाढलं ना, खूप जास्त सिव्हिअर वाढलं, पहिले कसं होतं मॉडरेटली लेवल मध्ये वाढलं होतं, पण जर ते खूप जास्त मध्ये वाढलं ना, तर निगेटिव्ह फीडबॅकचं कन्व्हर्जन पॉझिटिव्ह फीडबॅक मध्ये होऊन जातं. कळलं मुद्दा तुम्हाला? म्हणजे सुरुवातीला कमी होतं इस्ट्रोजन ब्लड मध्ये, पण त्या लेवलने खूप जास्त होतं, ते जास्त असल्यामुळे निगेटिव्ह फीडबॅक गेला, ते कमी झाले. पण इथे काय होतं, FSH जर एक लिमिटच्या बाहेर वाढला ना, असं खूप जास्त लिमिटच्या बाहेर, तेव्हा आता यांना निगेटिव्ह फीडबॅक जायच्या ऐवजी यांना काय जातो? पॉझिटिव्ह फीडबॅक जातो. काय जातो? पॉझिटिव्ह फीडबॅक. मग इथून पुढे इथपर्यंत ब्लड मध्ये ठीक आहे, इथपर्यंत ब्लड मध्ये वाढत राहिला की इथपर्यंत ब्लड मध्ये वाढल्यावर ते कमी कमी होणार, पण एक लिमिटच्या बाहेर जर वाढला ना, तर हे त्याची ऐकणार नाही आता. कळलं? एक लिमिट पर्यंत LH FSH ऐकतात की बाबा ठीक आहे, तू सांगतोय म्हणून आम्ही ऐकतो, पण तू जर एक लिमिटच्या बाहेर आम्हाला सांगत राहिला ना, तेव्हा आम्ही ऐकणार नाही. मग आता लिमिटच्या बाहेर वाढलं, हे सांगत राहिला पण त्यांनी काय ऐकलं नाही, एक लिमिटच्या बाहेर थोडासा वाढला की हे LH आणि FSH हे भयानक पद्धतीने एकदमच राईज होतात, एकदम राईज होतात. हे बघा, LH तर खूपच जास्त राईज होतो बघा, वरचं जे LH आहे ना, हे LH आहे, हे खूप जास्त राईज होतो, आणि FSH सुद्धा राईज होतो. मग FSH पेक्षा LH जास्त राईज होतो, हे लक्षात ठेवा. आणि आता एकदम बघा, एकदम काय पीक आली इथं, दोन्ही हार्मोन एकदमच वाढले, दोन्ही हार्मोन एकदमच वाढले. तर हे दोन्ही हार्मोनचा असर या ग्राफियन फॉलिकलवर होतो. आता ग्राफियन फॉलिकल मध्ये काय होतं, LH हार्मोन आणि FSH हार्मोन हे दोन्ही वाढतात. हे LH हार्मोन काय करतं, आता हे जे ग्राफियन फॉलिकल आहे ना, याच्यामध्ये ग्रोथ करतं. काय करतं? ग्रोथ करतं आणि त्याला फोडून टाकतो, रप्चर करतो त्याला. आणि जसं रप्चर करतो, त्याच्यामधून जे सेकंडरी ओसाइट आहे ते बाहेर पडून जातो ओव्हरीच्या. कळलं तुम्हाला? हे बघा, हे तर होते रप्चर, आणि हे जे सेकंडरी ओसाइट आहे याच्यामधून बाहेर पडते, हे बाहेर पडून जाते इथून. कोण असतो? हे सेकंडरी ओसाइट, हे लक्षात ठेवा, हे सेकंडरी ओसाइट आहे. सेकंडरी ओसाइट हे 2च्या वर असे 0 काढलं म्हणजे सेकंडरी झालं, सेकंडरी ओसाइट हे बाहेर पडतो, आणि यालाच काय म्हणतो आपण? ओव्ह्युलेशन. याच याला काय म्हणतो? हे जे प्रोसिजर आहे याला म्हणतो आपण ओव्ह्युलेशन. काय म्हणतो? ओव्ह्युलेशन. आता बघा, इथपर्यंत कळलं तुम्हाला? काय बघा, इस्ट्रोजन लेवल एक लिमिट पर्यंत ऐकणार त्याची, पण एक लिमिटच्या वर वाढला की त्याची ऐकणार नाही, आणि एकदमच स्वतःचीच मर्जीने खूप जास्त वाढून जाणार. जेव्हा खूप जास्त वाढलं तेव्हा ग्राफियन फॉलिकल रप्चर होणार. ओके, काय होणार? रप्चर होणार.
आता रप्चर झाल्यावर हे तो ठीक आहे सेकंडरी ओसाइट याच्या बाहेर पडलं, पण याचं काय, फॉलिकलचं काय आहे, ते तो बाहेर पडून गेलं सेकंडरी ओसाइट, पण फॉलिकल काय करणार, हे फॉलिकल शांत बसत नाही, हे सुद्धा अजून मदत करणार. कोणाला मदत करणार, त्या फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला मदत करणार. कशी करणार बघा, आता हे जे ओसाइट तो निघून गेला, पण हे जे पार्ट शिल्लक राहिला मधला, हे जे पार्ट आहे, हे फॉलिकल जे पार्ट आहे, याला आता नाव पडणार, याला म्हणतो आपण कॉर्पस लुटियम. काय म्हणणार याला, कॉर्पस लुटियम. याचं नाव काय झालं आता, कॉर्पस लुटियम. आता इथं बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं हे ल्युटिनायझिंग हार्मोन का म्हणतो याला आपण, तर याला ह्या कारणाने म्हणतो की ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे हे ग्राफियन फॉलिकल ब्रेक झाला आणि याच्यामुळेच काय तयार झालं, कॉर्पस लुटियम. हे ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे कॉर्पस लुटियम तयार झालं बघा. हे लुटियम वरून त्याला नाव पडलेले त्या हार्मोनला ल्युटिनायझिंग हार्मोन. कळलं तुम्हाला, हे ल्युटिनायझिंग हार्मोन कशावरून नाव पडलेले आहे, कारण हे ल्युटिनायझिंग हार्मोन एक बॉडी तयार करते, त्याला कॉर्पस लुटियम म्हणतो. हे कॉर्पस लुटियम वरून त्याचा हार्मोनचं नाव ल्युटिनायझिंग हार्मोन तयार केलं सांगितलेलं. ओके, आता दुसरं एफएसएच हार्मोन का म्हणतो बघा. एफएसएच सुरुवातीला जी एफएसएच हार्मोन आहे ना, हे जास्त ऍक्ट होतो या फॉलिकलवर. कोण, एफएसएच हार्मोन, म्हणजे फॉलिक्युलर, हे काय करतो, फॉलिकल मध्ये स्टिम्युलेट करतो फॉलिकलला, म्हणून एफएसएच चं नाव पडलेलं आहे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. कळलं दोघांचा अर्थ. एलएच चा अर्थ काय, ल्युटिनायझिंग हार्मोन काय, कारण तो कॉर्पस लुटियम तयार करतो. आणि एफएसएच ला फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन का म्हणतो आपण, कारण ते ओव्हरीच्या मध्ये फॉलिकलला स्टिम्युलेट करतो की बाबा तू ग्रोथ होय, एग तयार कर, फिमेल गॅमेट तयार कर, प्युबर्टी आली तुझ्यामध्ये, तू आता एग तयार कर. कोण म्हणतो, एफएसएच म्हणतो. आणि ते स्टिम्युलेट करतो, आणि स्टिम्युलेट करून करून ते सेकंडरी टर्शरी फॉलिकल ग्राफियन फॉलिकल बनवून टाकतो, आणि नंतर सेकंडरी ओसाइट बाहेर पडतो. ओके, इथपर्यंत कळलं. एफएसएच एलएच वाढलेलं खूप जास्त, इस्ट्रोजन खूप जास्त वाढलेलं आहे. आता बघा, कॉर्पस लुटियम जसा तयार झाला, आता कॉर्पस लुटियमच्या ऐवजी याच्या अगोदर आपण पहिले हे बघू, सेकंडरी ओसाइट. आता सेकंडरी ओसाइट कुठे जाणार सांगा, सेकंडरी ओसाइट कुठे जाणार, आता ओव्हरी मधून बाहेर पडलं, आता त्याला कोण घेणार, आठवतं काय, इनफंडिब्युलम, फॉलोपियन ट्यूबचं जे इनफंडिब्युलम पार्ट आहे ते त्याला घेणार, आणि त्याच्या ट्यूब मधून ते कुठे नेणार, त्याला अँप्युला जवळ नेणार. मग अँप्युला जवळ कोण जाणार, हे सेकंडरी ओसाइट तिथे जाणार, आणि तिथं वेट करणार. काय तयार करणार, वेट करणार, आणि तिथंच काय सेकंड मिओटिक डिव्हिजन कंप्लीट होईल, आणि तिथं ओहम तयार करणार. आणि ओहम काय करणार, तिथं बघा सेकंडरी ओसाइट गेला फॉलोपियन ट्यूब मधून अँप्युला जवळ जसं गेला की तिथं सेकंड मिओटिक डिव्हिजन कंप्लीट होऊन तिथं काय तयार होतो, ओहम तयार झालेला आहे. आता हे ओहम काय करणार, किती काय करणार, वेट करणार. काय करणार, वेट करणार कोणाचा, मेल गॅमेटचा, स्पर्मचा वेट करणार. आता तुम्ही म्हणणार सर किती टाइम, ठीक आहे, ओव्हम तयार झालं ओव्हरी मधून, पण ते फॉलोपियन ट्यूब मध्ये किती टाइम राहणार, ओहम तिथं किती टाइम थांबणार, किती टाइम ते वेट करणार. तर तुम्हाला माहिती आहे की मुली जास्त वेट करत नाही, जास्त ना कपल मध्ये मुली जास्त, मुलींचे खूप नखरे असतात, ते जास्त वेळ थांबत नाही, 2-3 मिनिट थांबणार, नंतर म्हणणार की बाबा नाही मला टाइम नाही. मुलं खूप जास्त थांबू शकतात, मुलगा तिथपर्यंत येतो बघा, इथून युटेरस मधून तिथपर्यंत येतो, पण मुली तिथं 24 घंटे पण थांबत नाही. ओके, म्हणजे एक्झाम्पल देतो मी, तर काही मनाश लावून घेईल काही. ओके, हे बघा, फिमेल गॅमेट काय किती दिवस थांबणार, 1 दिवस फक्त, 24 घंटे थांबणार फिमेल गॅमेट कुठं, अँप्युला मध्ये. पण जे मेल गॅमेट आहे ते युटेरस मध्ये किती टाइम राहतो, 2 दिवस राहतो, म्हणजे 48 तास. म्हणजे लक्षात ठेवा, आता 1 महिन्यामध्ये फक्त 3 दिवस असे असतात परफेक्ट प्रेग्नन्सीचे असतात. त्या प्रेग्नन्सीमध्ये जर मेल आणि फिमेल गॅमेट जर भेटले, 100% प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात. ओके, कोणते दिवस असतात ते, 14वा दिवस, आणि याचे मागचे पुढचे 2-2 दिवस पकडून घ्या तुम्ही. ओके, हे जे चान्सेस खूप जास्त असतात. आणि याच्यापेक्षा 14व्या दिवसाच्या नंतरच्या पेक्षा अगोदरचे जे दिवस असतात ना 2, ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. ओके, हे तुम्हाला सांगेल मी नंतर, पहिले इकडे ओसाइट पासून काय ओहम तयार झाला अँप्युलामध्ये. अँप्युलामध्ये वेट केलं त्या फिमेल गॅमेटनी 24 घंटे. आता फिमेल गॅमेट म्हणते की बाबा 24 घंटे झाले, आता मी काय थांबत नाही, मग ते निघते फॉलोपियन ट्यूब मधून युटेरस कडे. ओके, आता युटेरस मध्ये जर त्याला स्पर्म भेटला तरी त्याला म्हणते बाबा तू जा आता, मला काय घ्यायचं नाही तुला, मी जाते आता. कारण तिथं फर्टिलायझेशन साईट नसते ना, फर्टिलायझेशन साईट सोडून आलेली असते ती, मग ते फॉलोपियन ट्यूब मधून जाते. कधी कधी हे पण होतं बरं, अँप्युला सोडून दुसऱ्या ठिकाणी पण होते फर्टिलायझेशन, पण त्याच्या चान्सेस खूप कमी असतात, हे लक्षात ठेवा. पण ते फिमेल गॅमेट तिथून निघून जाते जर ते मेल गॅमेट जर नाही भेटला तर. आणि जर तो भेटला तर काय होते, झायगोट तयार होतो, आणि त्याच्यापासून युटेरस मध्ये ते बेबी तयार होते.
ओके, तिथं मेन्स्ट्रुअल सायकल होणार का? नाही होणार. तिथं ब्लिडिंग वगैरे स्टॉप होणार, कारण जे फिमेल गॅमेट जे जितकं मेहनत घेतली होती फिमेल गॅमेटनी तयार होण्यासाठी ते त्याला भेटलं मेल गॅमेट आणि त्यांनी बेबी तयार केलं. पण जर त्याला नाही भेटलं मेल गॅमेट तर ते फिमेल गॅमेट काय होतो तिथून तसं निघून युटेरस मधून ते बाहेर इंडोमेट्रियमला पण घेऊन सोबत निघून जाते. ओके, तेव्हा ते पुढं. आता बघा सेकंडरी ओसाइट कळलं तुम्हाला, एम्पिजॉल गेला, नॉन फर्टिलाइज झाला आणि पुढं ब्लिडिंग झाला. आता बघा हे जे कॉर्पस लुटियम आहे ना, हे कॉर्पस लुटियम काय मदत करतो बघा. कॉर्पस लुटियम तयार होण्यामागचं रिझन काय माहिती का? बॉडीला माहित नाहीये, जे शरीर आहे बॉडीला माहितच नाहीये बिलकुल की मेल गॅमेट येणार आहे की नाही येणार, त्याला काही लेणं देणं नाही. पण तो बॉडी पूर्ण तयारी करते, पूर्ण तयार करते. फिमेल गॅमेट म्हणते माझा राजकुमार येणार आहे, त्याच्यासाठी मी युटेरसला पूर्ण तयार करून ठेवते. ओके, म्हणजे कॉर्पस लुटियम काय म्हणतो की बाबा मेल, या कॉर्पस लुटियमला काहीच माहित नसतं की मेल गॅमेट येतो का नाही येतो, काही लेणं देणं नाहीये. कॉर्पस लुटियम त्याचं काम करणार म्हणजे करणार काय काम करणार, मेन फंक्शन असणार याचा, हे तयार करणार मेन हार्मोन, प्रेग्नन्सी हार्मोन, मेन हार्मोन, एकदम मेन हार्मोन, त्याला म्हणतो आपण प्रोजेस्टेरॉन. हे मेन हार्मोन आहे मित्रांनो, प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनलाच आपण प्रेग्नन्सी हार्मोन पण म्हणतो, कारण प्रेग्नन्सी जर राहते ना तर प्रोजेस्टेरॉन ब्लड मध्ये खूप जास्त वाढतो, हे लक्षात ठेवा. आता प्रोजेस्टेरॉनचं काम काय, इथपर्यंत कोणी काम केलं, इस्ट्रोजननी. इथपर्यंत कोणी काम केलं, इस्ट्रोजननी. इस्ट्रोजनला सिक्रेट करणारा कोण होता, फॉलिकल. आता बघा इथं फॉलिकल ब्रेक झाला, ब्रेक झाल्यावर कॉर्पस लुटियम झाला, आणि कॉर्पस लुटियम आता प्रोजेस्टेरॉन तयार करते. इथं इस्ट्रोजन तयार करतं का, नाही. मग इथपर्यंत 14 दिवसापर्यंत अर्धी सायकल कोणी सांभाळून घेतली, इस्ट्रोजननी सांभाळून घेतली. आता इस्ट्रोजन म्हणतो की बाबा मी थांबलो, आता मी थकलो, आता तू सांभाळ. कोणाला म्हणतो, प्रोजेस्टेरॉनला. आता प्रोजेस्टेरॉन ती पुढची सायकल हातात घेतो. प्रोजेस्टेरॉनला कोण रिलीज करतो, आता कॉर्पस लुटियम. आता प्रोजेस्टेरॉन म्हणतो तू टेन्शन घेऊ नको इस्ट्रोजन, आता मी सांभाळतो पुढचे 14 दिवस. आता तो 14 दिवस पुढचे सांभाळतो. म्हणजे काय करतो, सांभाळतो म्हणजे काय करतो, एंडोमेट्रियम लेअरला डेव्हलप करतो. हे बघा इस्ट्रोजननी इथपर्यंत डेव्हलप केली होती. आता प्रोजेस्टेरॉन म्हणतो की मित्रा तू टेन्शन घेऊ नको, आता मी पुढचं मी बघतो. आता हे अजून काय करतो, एंडोमेट्रियम लेअरला डेव्हलप करतो. पण प्रोजेस्टेरॉन काय करतो, इस्ट्रोजन पेक्षा, इस्ट्रोजनने जेवढी मेहनत घेतलेली असते तेवढी मेहनत, तेवढी ताकद प्रोजेस्टेरॉन मध्ये नसते. इथं ताकद नसते याच्या इन द सेन्स हे म्हणण्यापेक्षा ताकद असते, पण हे जे इस्ट्रोजननी काय केलं होतं, एंडोमेट्रियमला डेव्हलप केलं होतं. आता प्रोजेस्टेरॉन डेव्हलप नाही करणार, त्याला मेंटेन करणार. हे वर्ड डिफरन्स लक्षात ठेवा. बघा इस्ट्रोजननी गर्भातला इंडोमेट्रियम मस्त तयार करून ठेवलेलं आहे. कशासाठी, की बाबा मेल गॅमेट फिमेल गॅमेट भेटेल, झायगोट तयार करून आणि माझ्या ठिकाणी राहतील, ते इंडोमेट्रियम मध्ये त्यांची जागा बनवतील, इम्प्लांटेशन करतील. या अपेक्षेने त्यांनी इंडोमेट्रियम डेव्हलप केलेलं आहे इस्ट्रोजननी. पण आता इंडोमेट्रियमने खूप सारं डेव्हलप करून ठेवलं, पण प्रोजेस्टेरॉन ते डेव्हलप नाही करणार, थोडंसं डेव्हलप करणार, पण प्रोजेस्टेरॉन त्याला मेंटेन करायचं काम आहे. म्हणजे लक्षात ठेवा, एखादे बाप आहे, त्या बापाने खूप मेहनत करून जमीन विकत घेतली, खूप साऱ्या जमीन घेतली, 100-200 एकर जमीन घेतली. आता त्याचं जे लेकरू आहे, त्याचं जे मुलगा आहे, ते मुलाचं काम आता त्याला अजून वाढवणं आहे का प्रॉपर्टी, का त्याला मेंटेन करणं आहे. त्याच्या बापाने तर त्याला सांभाळून घेते, प्रोजेस्टेरॉनचा बाप नाही. हे असं नका समजू की इस्ट्रोजन पासून प्रोजेस्टेरॉन तयार झाला, असं नाही समजू. मी फक्त एक्झाम्पल देतोय तुम्हाला. आज समजू शकता तुम्हाला 2 भाऊ आहे, मोठ्या भावाने खूप प्रॉपर्टी जमून ठेवली, ओके, आणि मोठा भाऊ एक्सपायर झाला. आता छोटा भाऊ जे आहे ना, छोट्या भावाची अपेक्षा काय आहे, आता छोट्या भावाला हे नाही, त्याला टेन्शन नाही की नवीन काहीतरी घ्यायची जमीन वगैरे. आता त्याला ते टेन्शन नाही, त्याला फक्त हे टेन्शन आहे की बाबा जे घेतलेली आहे, जी आहे त्याला मेंटेन करायचं काम आहे बस. ओके, दुसरं काही टेन्शन नाही. मग हे प्रोजेस्टेरॉन काय करतो, हे जे एंडोमेट्रियम डेव्हलप झालेली आहे याला काय करतो, तो फक्त मेंटेन करतो. किती दिवस, पुढचे थोड्या दिवस ते मेंटेन करतो. आता जर इथं प्रेग्नन्सी झाली, झायगोट बनला, तर हे एंडोमेट्रियम पूर्ण डेव्हलप होतो. आणि जर इथं जर झायगोट बनला नाही तर एंडोमेट्रियम डेव्हलप होऊन लास्टला डिजनरेट होऊन जाते. कळलं, इस्ट्रोजननी बनवली बिचाऱ्यांनी, प्रोजेस्टेरॉननी थोड्या दिवस सांभाळली, जर फर्टिलायझेशन नाही झालं तर बिचारी ते एंडोमेट्रियम लेअर ब्रेक होऊन जाते. आणि जर त्यांनी बनवली, फर्टिलायझेशन केलं, तर काय होते, एंडोमेट्रियम तशी थिक राहते. का राहते, कारण तिथं बेबीची डेव्हलपमेंट होणार युटेरस मध्ये. अरे जर त्यांना मेल गॅमेट भेटलाच नाही तर डेव्हलपमेंट होणार नाही, मग त्या एंडोमेट्रियमची काय गरज, मग ती काय होते, शेड ऑफ होते. ओके, आता बघा या जसं इस्ट्रोजननी काय केलं होतं, एलएस आणि एफएसएस ला निगेटिव्ह फीडबॅक दिलं होतं. एक्झॅक्टली प्रोजेस्टेरॉन सुद्धा काय करणार, निगेटिव्ह फीडबॅक देणार. काय देणार, निगेटिव्ह फीडबॅक देणार. कोणाला, निगेटिव्ह फीडबॅक
निगेटिव्ह फीडबॅक टू FSH अँड LH. बघा LH आणि FSH म्हणतोय बाबा हे दोघं काय सोडवणच आले आपल्याला. आपण वाढतो हे आपल्याला सिग्नल देतात, कमी करून टाकतो. अजून वाढलं की अजून सिग्नल देतात, कमी व्हावं लागतं. बघा इस्ट्रोजनने सिग्नल दिले, कमी झाले विचार, पण एक लिमिटच्या नंतर ऐकलं नाही. पण आता इस्ट्रोजन कमी झालं की त्याचा भाऊ छोटा भाऊ त्याला सोडत नाही. मग प्रोजेस्टेरॉन त्याला निगेटिव्ह फीडबॅक, ए बाबा तू खूप वाढला आता कमी होय. आता याचं तर त्याला ऐकावं लागतं. आता हे ऐकावं लागतं आणि हे बिचारे कमी कमी होऊन जातात असे, हे कमी होतात असे. ओके. हा हे केव्हा, हे जेव्हा फर्टिलायझेशन झालं नाही तेव्हा. ओके. आणि फर्टिलायझेशन झालं तर हे थोडंसं म्हणजे ठीकठाक असतं आणि इथून थोडंसं वाढतं ते लास्टला, कारण लास्टला ना LH लास्टला इथं ब्लिडिंग होणार ना, आणि ब्लिडिंगच्या टायमाला काय इथं वाढतं थोडंसं. मग इथं तुम्ही थोडंसं त्यांना वाढवलेलं दाखवू शकतात. ओके. आणि हा आता इस्ट्रोजनला कसं दाखवलं बघा आपण, इस्ट्रोजन नंतर कमी कमी झाला आणि नंतर हळूशिक वाढून गेला असं, कारण इथं वाढतो ना इस्ट्रोजन, कळलं का. आता प्रोजेस्टेरॉन बघा विचार, इथं शांत राहतो, इथं काय वाढत नाही, थोडंसं वाढतो समजलं, वाढलं. पण इथं जसं इथं येतो, इथं जसं कॉर्पस लुटियम आला की इथे एकदम वाढतो आणि इथं कमी होऊन जातो. कळलं. एकदा रिपीट करूया आपण मस्त पैकी फास्ट एकदम. बघा आपण काय केलं, मिनी 13 वर्षाची झाली आहे, प्युबर्टीमध्ये आलेली आहे. ओके. प्युबर्टी त्याच्या बॉडीमध्ये सुरू झालेली आहे, रिप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी सुरू झाली. आता काय होणार, मिनीच्या शरीरामध्ये, मिनीच्या ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस ग्लँड एक हार्मोन सिक्रेट करणार. कोणता, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन काय करणार, पिट्युटरी ग्लँडला ऍक्टिव्हेट करणार आणि तिथून दोन हार्मोन सिक्रेट करणार, ल्युटिनायझिंग हार्मोन अँड फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करणार, ओव्हरीवर ऍक्ट करणार की बाबा तू आता हार्मोन सिक्रेट कर, गरज आहे युटेरसला. मग ते सिक्रेट करतात दोन हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आता इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन ऍक्ट करतात युटेरसच्या एंडोमेट्रियमवर. ओके. मग त्याच्यात काय काय चेंजेस आहे आपण इथं बघितले. LH FSH सुरुवातीला ब्लड मध्ये वाढले, जसंही वाढले की ओव्हरी मध्ये काय, फॉलिकल मध्ये चेंजेस झाले. जसं फॉलिकल मध्ये चेंजेस झाले, फॉलिकलने एक सिक्रेट हार्मोन सिक्रेट केला, इस्ट्रोजन. मग इस्ट्रोजन इथे वाढताना दिसतोय. इस्ट्रोजन वाढत जातो इथपर्यंत वाढतो. जसं ते वाढतो ते हे निगेटिव्ह फीडबॅक पाठवतो LH ला की बाबा मला गरज नाहीये, मला फॉलिकलची डेव्हलपमेंट बरी झालेली, आता काय. मग LH FSH थोडे कमी होतात, पण एक लिमिटच्या पर्यंत हे LH FSH याचं ऐकतात. एक लिमिटच्या बाहेर वाढलं की हे एकदम फटाकसे वाढून जातात बघा, एकदम पीक घेतात. आणि जेव्हा पीक घेतात तेव्हा ग्राफियन फॉलिकल रप्चर होतो, याच्यामधून सेकंडरी ओसाइट बाहेर पडतो. सेकंडरी ओसाइट बाहेर पडलं, जर हे सेकंडरी ओसाइट गेला फॉलोपियन ट्यूब मधून अँपिलामध्ये, जर त्याला मेल गॅमेट भेटला की प्रेग्नन्सी होईल, जर त्याला मेल गॅमेट नाही भेटलं तर ही सेकंडरी ओसाइट म्हणजे ते ओहम त्या बॉडीमधून बाहेर पडून जाणार. ओके. आता कसं पडणार बघा, ते पडायच्या अगोदर हे जे फॉलिकल आहे, सेकंडरी ओसाइट नंतर जे पार्ट राहतो ते राहतो कॉर्पस लुटियम. आता इस्ट्रोजनचं काम संपलं, आता छोट्या भावाचं काम सुरू. आता प्रोजेस्टेरॉन काय करणार की याने जे एंडोमेट्रियम डेव्हलप केली आहे त्याला मेंटेन करायचं काम करतो आणि थोडंसं वाढवतो. पण याचं अजून एक काम काय, निगेटिव्ह फीडबॅक पाठवतो LH FS ला की बाबा तुम्ही आता कमी व्हा. मग ते कमी होतात, थोडं कमी होतात एंडोमेट्रियम पण इथं जर त्याला फर्टिलायझेशन भेटलं नाही तर इथं काय होतं, एंडोमेट्रियम ब्रेक होते, प्रोजेस्टेरॉन कमी होते आणि हे थोडंसं वाढतात, हे लास्टला थोडेसे वाढतात. ओके. कळलं हे मुद्दा. कोण आला हे व्यवस्थित कळालं, हात वर करा. हात वर करा, कोणाला कळालं व्यवस्थित, समजलं व्यवस्थित काय असते. यस यस यस. ओके 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 ओके. व्हेरी गुड. आता बघा मला सांगा, आता हे मुद्दा बघा, मी हटकून तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला विचारण्यासाठी. इथं किती फेज बघितली आपण, 2. हे जे फेज आहे ओव्ह्युलेशनच्या अगोदरचे फेज आणि ओव्ह्युलेशनच्या नंतरचे फेज, यांना नाव द्यायचे तुम्हाला. आता काय नाव देणार बरं तुम्ही सांगा. हे जे अगोदरची फेज याला काय नाव देणार आणि जे नंतरची फेज याला काय नाव देणार. इथपर्यंत मेन्स्ट्रुएशन, याला काय म्हणणार आपण, मेन्स्ट्रुएशन 3 ते 5 दिवस. पण याला सुद्धा फॉलिक्युलर फेज मध्ये, याला सुद्धा याच्यामध्ये फेज मध्ये ऍड करणार आपण मेन्स्ट्रुएशनला. ओके. तर याला फेजचं नाव आहे याचं फॉलिक्युलर फेज. काय, फॉलिक्युलर फेज. का, कारण त्या फॉलिकलची डेव्हलपमेंट होते, सिंपल आहे, म्हणून त्याला नाव आहे फॉलिक्युलर फेज. अजून एक याला नाव आहे, इथं एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट होते आणि एंडोमेट्रियमची डेव्हलपमेंट होणं म्हणजेच याला म्हणतो आपण प्रोलिफरेटिव्ह फेज. काय म्हणतो याला आपण, प्रोलिफरेटिव्ह फेज. इथे म्हणणार आपण याला प्रोलिफरेटिव्ह फेज.
प्रोलिफरेटिव्ह फेज. ओके, हे कळलं तुम्हाला. ओव्ह्युलेशनच्या अगोदर फॉलिक्युलरवरून नाव दिलं फॉलिक्युलर फेज आणि एंडोमेट्रियम वरून नाव दिलं प्रोलिफरेटिव्ह फेज. ओके, हे क्वेश्चन येतात बरं तुम्हाला. तुम्हाला क्वेश्चन सिंपल राहील. द फेज बिफोर ओव्ह्युलेशन कॉल्ड ॲज, तुम्हाला ऑप्शन राहणार फॉलिक्युलर फेज, प्रोलिफरेटिव्ह फेज अँड ल्युटियल फेज, आणि खाली चौथा ऑप्शन राहणार बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बी राहणार, कारण दोन्ही याच फेजचे नाव आहे. ओके, आता मला सांगा ह्या फेजला काय म्हणणार आपण. बघा ह्या फेजला काय म्हणणार, याला म्हणणार आपण, इथं काय सिक्रेट करते, कॉर्पस लुटियम. या लुटियम वरून याचं नाव आहे लुटियल फेज. लुटत नाही बरे ना म्हणणार लुटतात म्हणून लुटियल फेज. याला नाव काय, लुटियल फेज. आणि याला अजून एक नाव आहे, जसं लुटियल फेज कशावरून नाव दिलं आपण, फॉलिकलचं, हे फॉलिकलचं पार्ट याच्यावरून. पण एंडोमेट्रियम वरून याला एक नाव आहे. कसं नाव आहे बघा, आता तुम्हाला सांगायचं होतं मला. बघा हे जे एंडोमेट्रियम आहे ना, हे एंडोमेट्रियम हे अपेक्षा करते की बाबा आता ओहम तयार झालेलं आहे, आता मेल गॅमेट येणार आहे आणि इथं माझ्या एंडोमेट्रियम मध्ये हे काय करणार आहे, इम्प्लांटेशन करणार आहे. मग इम्प्लांटेशन करण्यासाठी ते पहिले तयारी करतात. जसं ना आता एखाद्या घरात बाळाचा जन्म होणार, मग ते बाळाचा जन्म व्हायच्या अगोदरच घरात पूर्ण तयारी करून ठेवलेली असते की बाळाचे सामान आणणं, सगळ्या गोष्टी आणून ठेवणं. तर गर्भ सुद्धा तसं तयारी करून ठेवतो. त्या जे बच्चूला ते जे इम्प्लांटेशन होणार आहे त्याला खाया प्यायला सगळं तयार. मग ते एक सिक्रेट करतो, एक केमिकल सिक्रेट करतो, त्याला म्हणतो आपण ग्लायकोजन. ग्लायकोजन फूड, ग्लायकोजन हे जे फूड आहे ते तयार करतो. इथं एंडोमेट्रियम लेअर आहे ते सिक्रेट करते. इथं ग्लँड असते, ग्लँड्युलर लेअर, त्याच्यामुळेच म्हणतात त्याला ग्लँड जे असतात ना, हे ग्लायकोजन सिक्रेट करते. कशासाठी, हे की इम्प्लांटेशन येणार तेव्हा त्याला खाण्यासाठी तिथं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला नरिशमेंटसाठी म्हणू शकता तुम्ही, तर त्याला ग्लायकोजन भेटतात. म्हणून याचं नाव अजून आहे सिक्रेटरी फेज. काय सिक्रेट करतं, ग्लायकोजन, म्हणून त्याला सिक्रेटरी फेज पण म्हणतात. सिक्रेटरी फेज. ओके, कळलं फेजचं नाव, प्रोलिफरेटिव्ह आणि फॉलिक्युलर फेज, लुटियल अँड सिक्रेटरी फेज. ओके, हे बघा तुम्हाला जर कन्सेप्ट कळली ना, हे असं लक्षात ठेवायची गरज पडत नाही, एकदम पाठ होऊन जातं. आता पूर्ण तुम्हाला पाठ झालेलं आहे. ओके, डायग्राम चार्ट व्यवस्थित. ओके, आता माझा एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे जे मी लास्टला ठेवलंय. मी सुरुवातीला सांगणार होतो पण मी लास्टला ठेवलंय का, आता आपण म्हणतो की बाबा प्रेग्नन्सीचा मेन कोणता दिवस असतो, 28 दिवसामधून एक कोणता दिवस आहे, तो दिवस मध्ये ओव्हम तयार होतो. आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. तर ओव्ह्युलेशन कधी तयार होतं, म्हणजे ओव्ह्युलेशनचा एक्झॅक्ट डेट काय, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या दिवसापासून 14वा दिवस असतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा स्पेसिफिक म्हणायला गेलो ना आपण, तर तो 14वा दिवस चेंज होऊ शकतो. पण एक गोष्ट चेंज होत नाही बघा, कोणती, हे बघा हे जे कॉर्पस लुटियम आहे ना, या कॉर्पस लुटियमचे 14 दिवस फिक्स असतात. कॉर्पस लुटियमचे लक्षात ठेवा, कॉर्पस लुटियमचे 14 दिवस फिक्स असतात. ते 14 दिवस चेंज होऊच शकत नाही. त्याच्या बॉडीमध्ये 14 दिवस फिक्स असतात. मग तुम्हाला 14 दिवस पुढून ना मोजता मागून मोजायचे. पाळीचे जे 14 दिवस आहे ते पुढून ना मोजता मागून मोजायचे. 14 दिवस काढून टाकायचे. 14 दिवस काढल्यावर जो दिवस उरेल त्या दिवशी त्याचं ओव्ह्युलेशन होणार आहे. आता समजून घ्या, आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला की 2 जुलै आज काय, 2 जुलै, आणि आज म्हणजे मिनीचं काय, आज ब्लिडिंग स्टार्ट झाली, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली, बरोबर. आणि जे मिनी आहे त्याची जी मेन्स्ट्रुअल सायकलची जी सायकल आहे ती किती दिवसाची माहिती आहे, एक आपण अप्रॉक्स पकडू 27 दिवसाची. काय 27 दिवसाची. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडतील, सर तुम्ही तो म्हणताय 28 आणि 29 दिवसाची. तुमच्या माहितीच तो सांगतो, हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे डे ना, खूप चेंजेस होतात. काही मुलीमध्ये हे, फिमेलमध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल 35-40 दिवसाची होऊन जाते. काही मध्ये हे 20-20, 21-21 दिवसाची पण होते. खूप चेंजेस होतात. हे ऍबनॉर्मल म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला नॉर्मल जे पाहिजे ना 28, 29, 30, 31, 27 हे नॉर्मल आहे. ओके, त्याच्या जर पुढे गेले, मागे पुढे गेले ना, तर एकतर तुमच्या डाएट मध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या शरीराला तो एक्सरसाइजची गरज आहे. म्हणजे काही काय होतं, तुमच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम येते म्हणून हे एक्सरसाइज, हे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये प्रॉब्लेम येते, लक्षात ठेवा. जर 27-28च्या खाली असेल तरी प्रॉब्लेम आहे, 30-31च्या वर गेलं तरी प्रॉब्लेम, लक्षात ठेवा. ओके, नॉर्मल हे असतात. आणि जर खूप जास्त वर खाली होतात, काही फिमेलमध्ये वर खाली पण होतात. ओके, आता आपण पकडलं की मिनी याची जे सायकल आहे ते 27 दिवसाची. आता मला सांगा ओव्ह्युलेशन कधी होणार, सांगा एक्झॅक्ट डेट सांगा. ओव्ह्युलेशन कधी होणार, ओव्ह्युलेशनची डेट सांगा. आणि तुम्हाला जर ओव्ह्युलेशनची डेट कळाली म्हणजे समजून घ्या त्या दिवशी 100%
जर मेल अँड फिमेल गॅमिट 100% फर्टिलायझेशन करू शकतात. 14व्या दिवसा प्रेग्नन्सीच्या, तुम्ही जर प्रेग्नन्सी हॉस्पिटलमध्ये गेले ना, तुम्हाला ते डॉक्टर सांगतात की हा जे 14वा दिवस, हा आता संतोष 16 जुलै, ओके, आता 2 जुलै आहे, 2 जुलै पासून तुम्ही 27 दिवस पकडा, कधी येणार 29, आणि 29 मधून 14 दिवस तुम्ही बॅक करा. आता 29 मधून 14 काढून टाका. 29 मधून 14 काढल्यावर किती राहतात? 29 मधून 14 काढल्यावर 29 मधून 14 काढलं की 19, आणि 19 मधून 4 काढून टाका म्हणजे 15 राहील. व्हेरी गुड अनुराधा, 15 राहील. 15 संतोष 16 कस काय 15 ना? यस 15. आता बघा, तुम्ही म्हणणार बघा इथं काय प्रॉब्लेम झाला, 2 जुलै ही मिनीची मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली होती. आज जर आपण 14वा दिवस पकडला असता पहिल्यानुसार, तर काय झाला होता, 2 आणि 14वा दिवस पकडला असता तर हे कधीचा दिवस झाला असता, 16व्या दिवशी काय होणार, ओव्ह्युलेशन झाली असती. म्हणजे आपलं गणित थोडं चुकलं असतं. पण हे ह्याच्यानुसार गेलं असतं तर प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस थोडे कमी होते. पण जर आपण याच्यानुसार आले 29 दिवस, याच्यामधून मायनस केले 14, तर इथे येतो 15वा दिवस. म्हणजे इथं प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप जास्त वाढतात. आणि प्रेग्नन्सीच्या चान्सेस मध्ये ना एक दिवसाचा सुद्धा प्रॉब्लेम राहतो. एक दिवसाने सुद्धा मागं पुढे नाही होऊ शकत. जर तुम्हाला प्रेग्नन्सी 100% ठेवायची तर एक ओव्ह्युलेशनच्या 2 दिवस अगोदर सपोज हे बघा 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं, ठीक आहे. आता इथे एक दिवस वेट करणार कोण, ओव्हम, म्हणजे 15वा दिवस. आता याच्यातच या ना, इथंच या. आता 2 जुलै आहे, 2 जुलै म्हणजे 15 जुलैला काय होणार आहे याचा, 15 जुलैला ओव्ह्युलेशन. तर एक किती टाइम थांबतो, 24 घंटे, म्हणजे इथे बघा 16वा दिवस थांबणार, राईट. 15 म्हणजे एक दिवस थांबणार, 16. आता मेल गॅमिट किती दिवस जगतो, 2 दिवस. आता मेल गॅमिट जर मेल गॅमिट याच्या 2 दिवस अगोदर पण इथे जर असेल, म्हणजे सपोज 15, 14 आणि 13, जर मेल गॅमिट इथं 13ला पण आला, ओके, तर 13ला पण मेल गॅमिट राहू शकतो, आणि 2 दिवस मेल गॅमिट राहतोच. म्हणजे इथं बघा 13 से 14 एक दिवस, 14 पासून 15 एक दिवस, आणि इथं ओव्ह्युलेशन होणार, म्हणजे 100% इथं फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे ओव्ह्युलेशनच्या 1-2 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर, हे फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. 2 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर, हे जे टाइम पिरियड आहे ना, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेले हे टाइम पिरियड सांगतात कपलला की तुम्ही ह्या टाइम पिरियड मध्ये ना इंटरकोर्स झालं पाहिजे, तेव्हाच फर्टिलायझेशनचे चान्सेस जास्त असतात. ओके, हे एक मुद्दा होता तुम्हाला सांगायचा. ओके, काही प्रॉब्लेम? ओके, काय प्रॉब्लेम? हे झालं आपलं 1 तास 14 मिनिट. थँक्यू सो मच. काय प्रॉब्लेम आहे? व्यवस्थित झालं लेक्चर? एकदम व्यवस्थित आवडला? काय प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. काय डाऊट्स असेल तर बिनधास्त विचारा, बिनधास्त. काय डाऊट आहे तर विचारू शकता. थिअरॉटिकल पार्ट, प्रॅक्टिकल पार्ट इथं विचारू शकता. तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट कळाली नसेल तर तुम्ही विचारू शकता. 2 मिनिट आहे अजून आपल्याजवळ. 2 मिनिटात तुम्हाला काही वाटलं की हे कन्सेप्ट विचारू शकतात. आणि अजून मी 5 प्रश्न विचारणार आहे, हे पण विसरू नका. 5 प्रश्न माझे फेवरेट असतात. बघू ना किती जणांनी व्यवस्थित लेक्चर. मेनार्च फर्स्ट प्युबर्टी. येस बेटा, मेनार्च इज द फर्स्ट प्युबर्टी. पहिली मेन्स्ट्रुअल सायकल येते त्याला म्हणतो आपण मेनार्च, आणि जे लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल असते त्याला म्हणतो आपण मेनोपॉज. हे क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, मेनार्च म्हणजे पहिली मेन्स्ट्रुअल सायकल, मेनोपॉज म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, जे 50व्या वर्षी असते, काही मध्ये 45. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, हे तर ठीक आहे, आता हे थोडं प्रॅक्टिकल या, हे तर ठीक आहे की 50 वर्ष आपल्याला एनसीईआरटी बुकनी सांगितलं, पण आज रियालिटी अशी आहे, खाण्याचे वांदे, पोल्युशन, हे पाणी व्यवस्थित नाही, पहिल्यासारखं नाही भेटत. तर आज फिमेल मध्ये 35 ते 40 वर्षामध्ये मेनोपॉज यायला लागलेले. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, विश्वास करणार नाही, पण असं व्हायला लागले. म्हणून डॉक्टर सांगतात की तुम्ही 25 ते 30 वर्षाच्या अगोदरच बाळाला जन्म देऊन टाका, त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, तर हे जे ना आजकालच्या याच्यात होते. ओके, हे लक्षात ठेवा, हे पण डोक्यात ठेवा. खूप म्हणजे वातावरण बदलल्यामुळे, क्लायमॅटिक चेंजेस होतात ना, ग्लोबल क्लायमॅटिक चेंजेस, याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. हे तो थेरॉटिकल पार्ट झालं. 50 वर्ष खूप झाले, 50 वर्ष. आजकाल तो 40 वर्ष पण खूप झाले. 35-40 वर्षामध्ये ना जन्मच होत नाही बाळाचा. जन्म म्हणजे ते परेशान होतात, आणि लास्टला काय करतात, ते टेस्ट ट्यूब बेबीकडे जातात, ज्याला लाखो खर्च लागतात, ज्याला बाहेर बेबी तयार करतात, झायगोट.
तुम्हाला माहिती आहे ना ते फिमेल मधून ओव्हम काढतात आणि मेल मधून स्पर्म आणि त्यांना बाहेर झायगोट बनवलं जातं आणि ते तिसऱ्या आईच्या गर्भात नाही तर त्याच आईच्या याच्यात ते म्हणतात ना मदर भाड्याने मदर घेतात. ओके, सरोगसी ऐकलं असं सरोगसी मदर. तर त्याच्यामध्ये ते बाहेरून झायगोट त्याच्यात टाकलात इम्प्लांट करतात त्याच्या आणि त्याला त्या मदरला पैसे दिले जातात. भाड्याने मदर घेतो ना पण त्याला सरोगसी मदर म्हणतात. मग त्या बाळाचा जन्म त्याला 9 महिने त्याच्या पोटात ठेवतात, दुसऱ्या आईच्या गर्भात ठेवतात. त्याच्यात भले स्पर्म आणि ओव्हम त्या कपलचा असेल पण ते दुसऱ्या आईला भाड्याने घेतात. हे आता लिगल आहे, पहिले इनलिगल होते पण आता लिगल केलंय. सगळं जर व्यवस्थित असेल, त्या बाईची तब्येत चांगली असेल तर हे व्हायला लागलेले आता. ओके, तुमचे काही प्रश्न आहे? हार्मोन्स आणि एन्झाईम सांगा. ओके, आरतीचं फिमेल अॅनिमल मध्ये ओइस्ट्रस सायकल कधीपर्यंत येते? सेम सेम हेच आहे. त्यांच्यामध्ये पण असंच सायकल असते, मंथली इस्ट्रस सायकल. त्यांच्यामध्ये पण मंथली सायकल असते. ओके, आणि हार्मोन एन्झाईम बघ बडा, आता हार्मोन म्हणजे काय, एन्झाईम म्हणजे काय, सोपं सांगतो बघा. हे मिनी आहे, हे मिनी आहे बघा. हे मिनी आहे. या मिनीच्या डोक्यामध्ये काय आहे, एक ग्लँड आहे. कोणती? पिट्युटरी ग्लँड. कोणती ग्लँड आहे? पिट्युटरी ग्लँड. अशा शरीरात खूप साऱ्या ग्लँड आहे बरं. पिट्युटरी ग्लँड तर एक ग्लँड आहे. आपण जेव्हा एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे हे करणार ना, बघणार ना लेक्चर त्याचे सुरू करणार आहे, एंडोक्राईन सिस्टीम आणि हार्मोनल कोऑर्डिनेशन वगैरे, ते तेव्हा बघणार आपण एंडोक्राईन सिस्टीम मध्ये किती किती ग्लँड आहे. पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, थायमस ग्लँड आहे, खूप साऱ्या ग्लँड आहे. आणि ओव्हरी, टेस्टी हे सुद्धा ग्लँड आहे, कारण त्याच्यामध्ये एफएसएच सिक्रेट होतात ना. तर हे बघा, कोणतीही ग्लँड, ग्लँड म्हणजे काय, इज द पार्ट टिश्यू. ग्लँड म्हणजे काय, टिश्यू असतो. जर टिश्यू केमिकल सिक्रेट करत असेल ब्लडच्या मध्ये तेव्हा त्याला आपण ग्लँड म्हणतो. ओके, जर कोणताही सिक्रेशन ब्लड मध्ये सिक्रेट होत असेल, सिक्रेशन ब्लड मधून फ्लो होत असेल, त्याला हार्मोन म्हणतो. आणि जर तो सिक्रेशन ब्लड मध्ये न जाता ब्लडच्या बाहेर जातं त्याला म्हणतो आपण एन्झाईम. हे लक्षात. आता एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता आपण सपोज एखादा चिंच खातोय, आपल्या समोर एखादा चिंच खातोय, आपल्या तोंडात पाणी येतो बघा, येतो की नाही? माझ्या तोंडात असं झालंय. तर जे पाणी येतो ना तोंडात, ते काय असतं? सलायवा. ओके, तर सलायवा काय मला सांगा. आता तोंडात ते पाणी आलं, ते पाणी रक्तात गेलं का? नाही गेलं. ते कुठं गेलं? ते सुद्धा, हे कोणती ग्लँड आहे माहिती आहे? इथं एक ग्लँड आहे, पॅरोटिड ग्लँड. आठवतं का? पॅरोटिड ग्लँड आहे, इथं असते पॅरोटिड ग्लँड. त्या पॅरोटिड ग्लँड इथं असते सबमॅन्डिब्युलर ग्लँड. हे ग्लँड मधून ते सिक्रेट होतं पाणी, आणि ते पाण्याला म्हणतो आपण सलायवा. आणि सलायवा कुठे सिक्रेट झाला? तोंडात सिक्रेट झाला. आता हे जर ब्लड मध्ये सिक्रेट झालं असतं त्याला हार्मोन म्हटलं असतो आपण, पण हे सिक्रेट कुठं होतं? ब्लड मध्ये होते का? नाही. असं सिक्रेट होतं, तोंडात सिक्रेट व्हायलंय. याला सलायवा एन्झाईम आहे. सलायवाला काय म्हणणार आपण? एन्झाईम. तुम्हाला जर विचारलं कोणी, सर सलायवा हार्मोन एक एन्झाईम आहे, तुम्ही म्हणणार अरे राजपूत सरनी सांगितलं होतं की जर ब्लड मध्ये सिक्रेट झालं तर हार्मोन, आणि जर ब्लड मध्ये नाही झालं तर एन्झाईम. तर काय येणार नाही, एन्झाईम राहणार. मला सांगा, डोळ्यातून पाणी येतं बघा, कोण सिक्रेट करतं? लॅक्रिमल ग्लँड. लॅक्रिमल ग्लँड आहे ना, त्याच्यामधून सिक्रेशन झालं, ते ब्लड मध्ये गेलं का? नाही. आपण रडतो तर पाणी येतं, ते पाणी काय? ते सुद्धा एन्झाईम आहे. टीयर्स इज द एन्झाईम. कळलं? त्याच्यात वॉटरचं प्रमाण जास्त असतं. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, एन्झाईम आणि हार्मोन मध्ये फरक काय. ओके, व्हॉट इज द मीन बाय मेनार्च? ओके, सलायव्हरी ग्लँड, यस. लायसोझोमल एन्झाईम, यस बेटा संतोष, लायसोझोम एन्झाईम. आता बघा, संतोषनी करेक्ट सांगितलं. सलायवामध्ये कोणता एन्झाईम असतो? लायसोझाईम एन्झाईम. का? कारण ते ब्लड मध्ये गेला का? जर लायसोझोम सलायवा जर ब्लड मध्ये गेला असता तर लायसोझोम हा हार्मोन झाला असता, पण आता तो काय झाला? एन्झाईम. ते लायसोझोम जे एन्झाईम आहे तो एन्झाईम झाला आता जर सलायवामध्ये सिक्रेट झाला. ओके, व्हेरी गुड बेटा. मेनार्च म्हणजे अनुराधा, मेनार्च म्हणजे काय? एक टर्म दिलेली आहे, एक शब्द वाक्य दिलेले आहे, की एक टर्म दिलेली आहे. जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाली, ज्या फिमेलमध्ये, ज्या मुलीमध्ये पाळी जे सुरू होते, जेव्हा पाळी सुरू झाली त्या फेजला मेनार्च फेज म्हणतात. त्या फेजला काय म्हणतात? मेनार्च फेज. ओके, आणि जेव्हा संपून टाकते, पाळी संपून जाते, जे मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, तेव्हा याला मेनोपॉज म्हणतो आपण. लायसोझोम बेटा नो सर, लायसोझोम ही टियर. बेटा लायसोझोम सलायवामध्ये पण असतो आणि लायसोझोम टियर मध्ये पण असतो. लायसोझोमचं काम काय? लायसोझोम, हे बघा, लायसोझोम हे काय? एन्झाईम आहे. हे एन्झाईम काय करतो? सलायवामध्ये कशाला साठी सिक्रेट होतो? सलायवामध्ये जे फूड असतो त्या फूडला ब्रेक डाऊन करण्यासाठी. बघा, लायसिस, लायसो म्हणजे काय? ब्रेकडाऊन. ओके, हे ब्रेकडाऊन करण्यासाठी एन्झाईम सिक्रेट होतो.
ओके, आपण फूड सलायवा काय करतो, फूड. मला सांगा, जर तोंडात सलायवा सिक्रेट झालाच नाही तर आपण अन्न चावू शकणार नाही, गिळू शकणार नाही, कारण जर ते खूप रफ होऊन जाणार ना, सलायवा मिक्स होतो म्हणजे ते गिळण्यासारखं अन्न तयार करतो ते. ओके, सलायवामध्ये, आणि त्याच्यामध्ये मदत करतोय लायसोझोम एन्झाईम. हे काय करतो, ब्रेक डाऊन करतो याचा. ओके, अजून तुम्हाला म्हणतो, हा लायसोझोम वरून मला आठवतं, जे मच्छर असतात, मच्छर, ते मच्छर आपल्याला चावले की, जर मच्छर आता कोणाचं रक्त पितो ना, कोणाच्या शरीरावर जातो, रक्त पिऊन घेतो, बरोबर, आणि ते रक्त त्याच्या बॉडीमध्ये जातो आणि ते उठून दुसऱ्याच्या बॉडीमध्ये जातो. जर एखाद्या माणसाला एड्स आहे, HIV आहे, आणि ते HIV पेशंट मधून रक्त काढलं त्याने आणि दुसऱ्या नॉन HIV पेशंट मधून रक्त काढायला गेला, तर त्याच्या तोंडाला काय लागणार, त्याच्या तोंडाला म्हणजे जी ग्लँड असणार, त्याची लॅक्रिमल ग्लँड जी असते, तिथं ते ब्लड तो लागलेलंच असणार. मग ते दुसऱ्या माणसाच्या याला स्किन मधून जेव्हा त्याची हे करणार, प्रिक करणार, तेव्हा त्याला ब्लड तो जाणार ना, तेव्हा त्याला पण HIV होण्याचे चान्सेस आहे. पण असं का होत नाही माहितीये का, त्याच्यामध्ये हे लायसोझोम एन्झाईम असतो त्याच्या लॅक्रिमल ग्लँड मध्ये. कुठं, लॅक्रिमल म्हणतो मी, त्याच्या सलायवरी ग्लँड मध्ये. ओके, कोणता एन्झाईम, लायसोझोम. आणि लायसोझोम एन्झाईम काय करतो, जे व्हायरस आहे ना HIV चे, व्हायरस ब्रेक डाऊन करतो, तिथं स्टॉप करतो त्यांना. ओके ओके, तर हे लायसोझोम एन्झाईममुळे आपल्याला मॉस्किटोमुळे HIV स्प्रेड होत नाही. नाहीतर HIV जर मॉस्किटोमुळे स्प्रेड झाले असते ना, अख्खं वर्ल्ड गेला असतं याच्यात, कारण मॉस्किटो कुठं भेटत नाही आजकाल. ओके, अजून काय एक्झाम, ओके, अजून काय प्रश्न असेल, चांगले प्रश्न विचारताय तुम्ही, विचारा विचारा, बिंदास विचारा. अजून काय प्रश्न असेल विचारा. तुमचे प्रश्न विचारायची वेळ झाली असेल तर मग माझे प्रश्न सुरू करू घ्या. सुरू करूया. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो, मग मी हे ना, हे तुम्ही कॉपी करून घ्या ना, तुम्ही याच्यातून कॉपी करू शकतात ना, मग मी हे कशाला ठेवू. बघूया ना कोण किती. मी आता मार्क्स देणार तुम्हाला. ज्यांनी आन्सर सगळ्यात लवकर सांगितलं ते रँक 1, आणि ज्यांनी थोडं लेट सांगितलं, पहिले 3 जण. आता नेट प्रॉब्लेम पण असतं कधी कधी, पण आहे ना, तुमचं जर खरंच तुम्हाला माहित असेल आन्सर, तर तुम्ही फास्ट उत्तर द्या मला आता. ओके, असं समजू नका रँक 1 आला म्हणजे तो हुशार, असं नसतं. ओके, ज्याने अभ्यास केला तो हुशार असतो, ज्याने अभ्यास नाही केला तो हा, चला, पहिला प्रश्न माझा. पहिला प्रश्न हे आहे की, मेन्स्ट्रुअल सायकल प्रायमेट मध्ये होते का नॉन प्रायमेट मध्ये होते. डोक्यात क्लिअर करा. हे असे प्रश्न खूप कॉमन येतात, पण आपल्याला सोपं वाटतंय कारण आपण शिकलोय. ओके ना, प्रायमेट मध्ये होते का नॉन प्रायमेट मध्ये. ओहो, विद्या, आरती, मग संतोष. अच्छा अच्छा, वेरी गुड वेरी गुड. आणि संतोष स्पेलिंग भी देख ले बेटा, स्पेलिंग गलत मत करना, प्रिमैट होगा तेरा, प्रिमैट, ई भी डाल देना आगे. ओके, अनुराधा कुठे गेली, बाकीचे कोण कोण आहे, सुरक्षा, दिव्या, अनुराधा. सर फास्ट टायपिंग. या फास्टच्या गोंधळमध्ये तर लय प्रॉब्लेम येतात ना. फास्ट नाही जायचं, व्यवस्थित जायचं. तुम्ही जर फास्ट गेला ना, नीट एक्झाम मध्ये गोल गोल करावं लागते 4 ऑप्शन मधून, नंतर फास्ट जाण्याच्या चक्करमध्ये एक नंबरच्या क्वेश्चनला 2 नंबरच्या याच्यामध्ये उत्तर गोल गोल. फक्त फास्ट करायचं म्हणून फास्ट नाही करायचं, व्यवस्थित करा. नेट प्रॉब्लेम लास्ट येते. ओके, चलो. सेकंड क्वेश्चन. आता पहिला सोपा होता मला माहिती आहे, सेकंड क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे. ओव्हरी कोणता हार्मोन सिक्रेट करते. ओव्हरी कोणते हार्मोन सिक्रेट करते, त्या हार्मोनचे नाव मला सांगा. ओव्हरी कोणता हार्मोन सिक्रेट करते. आरती, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. मग संतोष राजपूत. मग कोण येते तिसरा, विद्या बेटा. गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन ओव्हरी सिक्रेट करते का, नाही. हायपोथॅलॅमस सिक्रेट करते ब्रेन मध्ये. लक्षात ठेवा, हायपोथॅलॅमस काय सिक्रेट करते, गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. मग गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन ऍक्ट करतं पिट्युटरी. मग पिट्युटरी काय सिक्रेट करते, 2 हार्मोन, LH आणि FSH. LH आणि FSH.
आणि मग LHFSH ऍक्ट करतात ओव्हरीवर, मग ओव्हरी सिक्रेट करते इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. ओके, चला ठीक आहे, 2 प्रश्न कंप्लीट. इस्ट्रोजन, यस सुरक्षा बेटा, इस्ट्रोजन राईट आन्सर आहे. अजून त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन पण ऍड करू शकते तू. ओके, तिसरा प्रश्न, प्रोजेस्टेरॉन ओव्हरीच्या मध्ये प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणारा पार्ट कोणता? तिसरा प्रश्न, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणारा ओव्हरीमध्ये कोणता पार्ट असतो? और ओव्हरीमध्ये कोण प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट करतो? एक्झॅक्ट जर विचार, ओव्हरी तर सिक्रेट करते, पण एक्झॅक्टली ओव्हरीच्या मध्ये कोण सिक्रेट करते जास्त प्रमाणात प्रोजेस्टेरॉनला? छोट्या भावाला विसरू नका, छोटा भाऊ कोण सिक्रेट करते छोट्या भावाला? हा बेटा संतोष राजपूत, बेटा तू स्पेलिंग बहुत गलत कर रहा है. कार्पस लुटियम नहीं होता है, कॉर्पस लुटियम होता है बेटा, कॉर्पस लुटियम, कॉर्पस लुटियम, कॉर्पस लुटियम, कॉर्पस लुटियम ऐसे डालो. यस, किसने आंसर दिया? संतोष, मंग अनुराधा, मंग आरती. वेरी गुड बेटा, वेरी गुड. सुरक्षा वेरी गुड बेटा, वेरी गुड. चलो विद्या वेरी गुड बेटा, कॉर्पस लुटियम इज द राइट आंसर. चलो अभी 3 क्वेश्चन कंप्लीट हो गए. 4th क्वेश्चन मेरा अभी, 4th क्वेश्चन, सेकेंडरी ऊसाइट कहां पर बनता है? सेकेंडरी ऊसाइट कहां बनता है? सेकेंडरी ऊसाइट कहां बनता है? मैंने ये नहीं पूछा है सेकेंडरी ऊसाइट कहां से निकलता है, कहां से रप्चर होके निकलता है, वो तो ग्राफियन फॉलिकल है. लेकिन सेकेंडरी ऊसाइट कौन से फॉलिकल के अंदर बनता है वो मैंने पूछा है. सेकेंडरी ऊसाइट का फॉर्मेशन कहां होता है? जहां प्राइमरी ऊसाइट से सेकेंडरी ऊसाइट बनता है, कहां बनता है वो फेज? ठीक है, लुटियल फेज नहीं, किसके अंदर बनता है? टर्शियरी. वेरी गुड संतोष, वेरी गुड. क्लैप फॉर हिम, यस बेटा. 3 टर्शियरी फॉलिकल, राइट आंसर. ओके आरती बेटा, लुटियल फेज वैसे हो तो फॉलिकुलर फेज बोलती तो थोड़ा सा राइट भी हो जाता, लेकिन लुटियल फेज तो आप बहुत दूर चले गए, लुटियल फेज तो बहुत दूर चले गए. टर्शियरी फॉलिकल कहां होता है? टर्शियरी फॉलिकल तो फॉलिकुलर फेज में होता है ना, जहां पर सेकेंडरी ऊसाइट बनता है. फिर सेकेंडरी ऊसाइट ग्राफियन फॉलिकल बनने के बाद ओव्यूलेशन से रप्चर होकर बाहर निकलता है. ओके, तो टर्शियरी फॉलिकल इज द रीजन वेयर secondary oocyte are formed from primary oocyte by meiotic division, first meiotic division. yes. अभी last question, what is the last question? पूछूं मैं? yes, दोनों फेज का नाम बता दो. चलो दोनों फेज का नाम बताओ. ओव्यूलेशन से पहले वाला फेज का नाम पहले बताओ, उसके बाद लिखो ओव्यूलेशन के बाद वाला फेज का नाम. और पूरा नाम लिखना है. ओव्यूलेशन से पहले कितने फेज है पूरा लिखना है. दो नाम है, वो दो नाम आना चाहिए. ऐसे नहीं कि एक नाम लिख दिया, ऐसे नहीं. पूरा 4 नाम है, पूरा 4 नाम लिखना चाहिए अपने को. तो आप ऐसे लिखो, पहले 2 नाम उसके बाद 2 नाम, ऐसे लिखना है. आरती लिख रही है प्रो फॉलिकेटिव फेज, लुटियल फेज, लुटिया लाल फेज, प्रो फॉलिकेटिव फेज. बेटा स्पेलिंग बहुत गलत कर रहे हो यार आप. पहले 2 फेज कौन सा है? पहले फॉलिकुलर फेज है. क्या है फेज? पहले फॉलिकुलर फेज है. फॉलिकुलर फेज उसको क्या बोलते हैं हम? प्रोलिफरेटिव फेज, प्रोलिफरेटिव फेज. इसके बाद आता है ओव्यूलेशन. ओके, ओव्यूलेशन के बाद क्या होता है? इसके बाद होता है लुटियल फेज, और इसको ही क्या बोलते हैं हम? सिक्रेटरी फेज. समझ आया कि नहीं आया?
संतोष बेटा वेरी गुड बेटा, वेरी गुड। फॉलिकुलर फेज सुरक्षा, ये तो सिर्फ पहले वाला है, उसके बाद वाला कौन बताएगा? यस, बताया आपने, वेरी गुड, लास्ट में बताया। दिव्या ने भी बताया फॉलिकुलर फेज। ओके ओके, चलो चलो, तो फिर यहीं रुकते हैं हम। और नेक्स्ट इसमें हम क्या देखेंगे? फर्टिलाइजेशन, बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट, कि बेबी बनता कैसे है, अंदर कैसे बनता है बेबी, जाइगोट से एम्ब्रियो, एम्ब्रियो से फिटस कैसे डेवलप होता है, ये बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। फर्स्ट थ्री फर्स्ट थ्री कौन है बच्चों? आप सभी हो। ऐसा ऐसा मत सोचो कि फर्स्ट थ्री कौन है, फिर वो जो मैंने बता दिया फिर वो तो ये हो जाएंगे, ऐसे कुछ नहीं है। लेकिन आप सभी अच्छे बच्चे हैं, अच्छे से पढ़ाई कर रहे हो। बस एक्सपेक्टेशन ये है कि फर्स्ट थ्री कौन है ना, ये संडे को पता चलेगा। तभी पता चलेगा क्या कौन फर्स्ट है और कौन सेकंड, फिर कौन थर्ड। यहां पर तो मैं कुछ नहीं बता सकता, क्योंकि नेट प्रॉब्लम रहता है, बहुत सारे प्रॉब्लम रहते हैं, उसमें कुछ प्रॉब्लम नहीं आएगा संडे में। ओके, संडे में बहुत बड़ी एग्जाम होगी, 50 क्वेश्चन में एग्जाम रहेगी। उसमें रहेंगे मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन, फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन, गैमेटोजेनेसिस, स्पर्मेटोजेनेसिस, oogenesis, मेंस्ट्रुअल साइकिल एंड लास्ट वन इज द फर्टिलाइजेशन। यह बहुत बड़ा टॉपिक कवर कर दिया हमने इस हफ्ते, तो इस पे हमारी रहेगी एग्जाम। चलो तो गाइज, टाटा बाय बाय, मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में। ओके, चलो, थैंक यू फॉर अटेंडिंग द लेक्चर, वेरी गुड बच्चों।